जय सद्गुरु, जय श्रीराम। दिगंबराश्रम विश्वस्त मंडळ श्री क्षेत्र गणेशपुरी संचालित दिगंबराश्रम इन्स्टिट्यूट ऑफ स्पिरिच्युअल स्टडीज गणेशपुरी आयोजित गुरुचरित्राच्या अंतरंगात या 7 दिवसांच्या वर्कशॉपमध्ये मी विश्वस्तांचा प्रतिनिधी या नात्याने मितेश रतीश जोशी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तुम्हा सर्व साधकांचे काल व्हॉट्सॲप ग्रुपवरती व्हॉट्सॲप पर्सनल मेसेजेस आले की खूप छान वर्कशॉप चालू आहे, आमचे 6 दिवस खूप छान जाणार आहेत। तर तुमच्या या सगळ्या रिप्लायसाठी मनापासून धन्यवाद। सगळ्यांना एक बेसिक सूचना मी कालही सांगितली होती, आजही सांगतो, कृपया सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑफ ठेवा। जे इथे बसलेले आहेत, जे ऑफलाईन ऐकतात, त्यांनी आपले कृपया मोबाईल स्विच ऑफ करा किंवा सायलेंट मोडवरती टाका। सगळ्यांनी कॅमेरे ऑफ ठेवायचे आहेत, ऑडिओ ऑफ ठेवायचा आहे, कोणीही कॅमेरे चालू ठेवायचे नाही आहेत। आपल्यामुळे इतर स्टुडंट्सना याचा त्रास होऊ शकतो, याची सर्वांनी काळजी घ्या। आपण गुरुपौर्णिमा ज्ञानयज्ञ महोत्सव या छत्राखाली सगळेजण एकत्र भेटत आहोत। दिगंबराश्रम इन्स्टिट्यूट ऑफ स्पिरिच्युअल स्टडीज गणेशपुरी यांनी वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा असं 1 महिन्याच्या कालावधीमध्ये गुरुपौर्णिमेचा ज्ञानयज्ञ महोत्सव करायचं ठरवलेलं आहे। काल ह्याच्याविषयी माहिती सांगायची राहून गेली, कारण बुवा आपल्याशी कधी एकदा बोलतात आणि कधी एकदा आपण त्यांच्या अमृतवाणीतून ऐकतोय असं झालं होतं, त्यामुळे ही माहिती सांगायची काल राहून गेली होती। आपण रोज काही ना काहीतरी 1 महिना शिकणार आहोत। तर आता हे 7 दिवस आपण गुरुचरित्राचं विवेचन ऐकणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढचे 22 दिवस आपण काय शिकणार आहोत किंवा काय ऐकणार आहोत याच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती मिळणार आहेत। तर त्यासाठी सगळ्यांनी आपले व्हॉट्सॲप ग्रुप सतत चेक करत राहा। जास्त वेळ न घेता आजच्या दुसऱ्या दिवसाला तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि बुवांना विनंती करतो की कथेला सुरुवात करावी। शांतपणानं अर्धा मिनिट डोळे मिटून बसूया आणि कथेला आरंभ करूया। श्री मंगलमूर्ती मोरया, भगवती श्री जगदंबा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री दिगंबर स्वामी महाराज की जय। श्री मंगलमूर्ति मोरया। श्री गुरुनाथा तव शरणं। श्री गुरुनाथा तव शरणं। सद्गुरुनाथा तव शरणं। सद्गुरुनाथा तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। श्री गुरुनाथा तव शरणं। तव शरणं। श्री गुरुनाथा तव शरणं। श्री गुरुनाथा तव शरणं। श्रीपाद श्री वल्लभ तव शरणं। श्रीपाद श्री वल्लभ तव शरणं। नृसिंह सरस्वती तव शरणं। नृसिंह सरस्वती तव शरणं। यतीन्द्र योगी तव शरणं। यतीन्द्र योगी तव शरणं। श्री गुरुनाथा तव शरणं।
दत्तात्रेया तव शरणं दत्तात्रेया तव शरणं श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं नृसिंह सरस्वती तव शरणं नृसिंह सरस्वती तव शरणं यतीन्द्र योगी तव शरणं यतीन्द्र योगी तव शरणं श्री गुरुनाथा तव शरणं श्री गुरुनाथा तव शरणं सद्गुरुनाथा तव शरणं सद्गुरुनाथा तव शरणं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारि वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा नमस्कार माझा सद्गुरु ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि मालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरू त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषड्गयुक्तं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीदत्तराजं शरणं प्रपद्ये यतीन्द्रं सद्गुरुं वन्दे श्रीनृसिंहसरस्वतीं श्रीमद्दत्तावतारञ्च कृपादानमपेक्षते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम् श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त भगवान श्री दत्त महाराजांच्या कृपेनं आयोजित झालेलं हे श्री गुरुचरित्र ऐकण्याकरता ऑनलाईन आणि ऑफलाईन उपस्थित असणारे सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्मा तत्वाला मनापासून नमस्कार करतो. भगवंताच्या कृपेकरता त्याची जी आपल्याकडून अपेक्षा आहे ती पूर्ण व्हावी, आपल्याकडून भगवंताला प्रिय असं आचरण घडावं असं ज्या धार्मिक सज्जनांना वाटतं अशा धर्मनिष्ठांना वेगळा नमस्कार करतो. अधिकारी साधक, ज्येष्ठ श्रेष्ठ असे कला उपासक आज आदरणीय अपर्णाताई उपस्थित आहेत. आपल्याला इतका वेळ असं बसायला जमेल का? नाही तर सीट चांगली घ्या. म्हणजे हो, विशेष नमस्कार आपणा सर्व कला उपासकांना आणि निरूपणाला सुरुवात. मनुष्याच्या जीवनाला
मुख्य अशा 3 गोष्टींनी सावरलं जातं. हा जसा इथे कॅमेरा उभा आहे, हा ट्रायपॉडवर उभा आहे. ट्राय म्हणजे 3. तसं तुमचं माझं जीवन सुद्धा प्रामुख्यानं 3 गोष्टीवरती आधारित आहे. आहार, विहार आणि विचार. आपलं जे शरीर सांभाळलं जातं ते आपण जे खातो त्यांनी सांभाळलं जातं. म्हणून जगामध्ये अत्यंत महागडे जे डायटिशियन आहेत, ज्यांची फी लाखामध्ये आहे, ते आपल्याला किती खा, केव्हा खा, कसं खा हे शिकवतात, ज्यांनी आपली बॉडी फिट राहते. नुसत्या आहाराने काम भागत नाही, म्हणून ते विहारही सांगतात. सकाळी मॉर्निंग वॉकला जा. खरं मॉर्निंग नसतं, ते वॉर्निंग वॉक असतं. शुगर सुरू झाली आहे. पण एकूण दिवसभरामध्ये तुम्ही कुठल्या पोझिशनमध्ये राहता. खूप वेळ लॅपटॉपवर बसलात तरी तुम्हाला स्पॉन्डिलायटिस सारखे त्रास होतात. म्हणून तुमचं शरीर कसं वागतं याला विहार म्हणायचं. एक मोघम मी प्रस्तावना करतोय, अगदी त्यात डिटेलमध्ये नव्हे. पण आयुर्वेद असं सांगतो या दोन्हीपेक्षा जास्त आपल्यावरती प्रभाव होतात ते विचारांचे. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये सकारात्मकता आहे विचारांची, त्याच्या जीवनामध्ये आहारही छान सांभाळला जातो. जे आपण खाऊ ते सहज पचतं. विहारही सांभाळला जातो. म्हणून तिसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे विचार. आणि या विचारांना सकारात्मक दृष्टीने केवळ चांगलं घडेल याला सकारात्मक विचार नाही म्हणायचं. भगवंत माझं अकल्याण करणार नाही याला ऋषींनी सकारात्मकता सांगितलं. भगवंताच्या अनेक नावापैकी एक नाव आहे शिव. शिव याचा अर्थ कल्याण. आणि ज्याच्या जीवनामध्ये हे विचार आले त्याच्या जीवनात आहार विहाराने फारसं बिघडत नाही. ज्यांचं पुष्कळ वाङ्मय इंग्रजीमध्येच आहे ते दक्षिणेतले गुरुदेव रानडे, त्यांनी एक अशी आठवण लिहिली की मला आयुष्यातला असा एक दिवस आठवत नाही ज्या दिवशी मी आजारी नाही. पण मला असा एकही दिवस आठवत नाही ज्या दिवशी मी नाम घेतलं नाही. आपण आपल्या जीवनातल्या प्रारब्धावरती मात करू शकतो ते भगवंताच्या उपासनेने. म्हणून या उपासनेची, या विचारांची मनुष्याला जेवढी आज आवश्यकता आहे तेवढा त्याचा इंटेक नाही आहे. आपण आहाराबद्दल पुष्कळ मार्गदर्शन घेऊ. आपण विहाराबद्दल पुष्कळ मार्गदर्शन घेतलं. पण तुलनेने आज आध्यात्मिक विचारांची व्यवस्थाच कमी झाली आहे. म्हणून या दिगंबर ट्रस्टचे मी आभार मानेन की त्यांनी या वर्कशॉपच्या निमित्ताने इतक्या लोकांकरता गुरुचरित्राच्या माध्यमातून आध्यात्मिक विचारांच्या व्यवस्थेचा हा प्लॅटफॉर्म उभारला. म्हणून मितेश, तुमच्या सगळ्या टीमला मी धन्यवाद देईन. ते तुम्ही मला बोलावलत म्हणून नव्हे, कुणालाही बोलवा. तो जो बोलावलेला बघताय तो ॲज लाईक एजंट आहे. तो फक्त एजंट आहे. एजन्सी घेतली त्यांनी तेवढी आणि तो पोट भरायकरता काम करतोय असा विचार करा, अगदी साधा. पण तो ज्याची एजन्सी घेऊन आलाय ते सत्पुरुष स्वतः इतके महान आहेत. ज्ञानेश्वरी कितीही भसाड्या आवाजात वाचली तरी पुण्यच लाभतं असं बाळशास्त्री अर्धास नेहमी सांगत असत. तसं माझ्या ताकदीनं नव्हे तर रामकथेच्या प्रस्तावनेत ते एकदा म्हणाले होते, तर रामकथेच्या स्वतःच्याच उत्तुंगतेनं आपलं कल्याण आपल्याला साधणार आहे. कोण सांगणार आहे याला महत्त्व नाही आहे. एक तर्क ठेवतो आणि आरंभ करूया. आज आपली कनेक्टिव्हिटी वाढली आहे, फिजिकली सुद्धा आणि विचारांची सुद्धा. आता इतके लोक कनेक्ट झालेत या कार्यक्रमाशी. आज आपण अमेरिकेमध्ये 15 तासात जाऊ शकतो. रस्ते चांगले झाले आहेत त्यामुळं आपण वाहनांनी विविध गावांना जाऊ शकतो.
आत्ता फोन करून मी ऑस्ट्रेलियातले कापसाचे भाव विचारू शकतो. वाढली की नाही कनेक्टिव्हिटी? पूर्वीच्या मानानं हॉस्पिटल्स वाढली आहेत. पूर्वीच्या मानानं गाद्या गिरद्या, घरांची व्यवस्था, AC, कंडिशनिंग हे सगळं वाढलेलं आहे. पण खरं सांगा, मेंटली आणि फिजिकली आजचा माणूस पूर्वीपेक्षा वीक झालाय का स्ट्रॉंग झालाय? हॉस्पिटल्स वाढल्यानंतर आरोग्य वाढायला पाहिजे होतं की नाही? इतकी सगळी उत्तम व्यवस्था, ग्लोबलायझेशन ज्याला म्हणतो आपण, जागतिकीकरण या न्यायाने आपण सगळे सुखी व्हायला पाहिजे होतं की नाही? संपत्तीचं वितरण झाल्यामुळे आपण सगळे आनंदी व्हायला पाहिजे होतं की नाही? पण आत्महत्या वाढल्यात कमी झाल्यात सांगा? निगेटिव्हिटी वाढली आहे का कमी झाली आहे सांगा? आणि आता 1-2 पिढ्या आधीचा आपल्या आजीचा विचार करा, आपल्या आजोबांचा विचार करा. एवढी होती कनेक्टिव्हिटी? एवढ्या सुखसोयी होत्या? एवढे रस्ते होते? एवढे मोबाईल्स होते? एवढ्या कार्स होत्या? नव्हत्या ना. पण तरी ती माणसं, अंधार होता, इतका उजेड पण नव्हता. ही लाईट गेली तर ती बॅकअप प्लॅन असतात आपले, काही नव्हतं. मिणमिणत्या उजेडामध्ये आपल्या आजीनी, आपल्या आजोबांनी किंवा त्याही आधीच्या पिढ्यांनी डोळ्यात धूर जातोय अशा परिस्थितीत स्वयंपाक केलाय ना. तुलनेने विचार केला तर त्यावेळी डिफिकल्ट असं लाईफ होतं. असं क्षमा करा, मी इंग्रजीचा वापर एवढ्या करता करतोय, फार शब्द वापरावे लागतात, नाही तर म्हणजे काय सांगायला. एका गावात गेलो, म्हटलं चौपाई पाहिजे तबला वाजवायला. अख्ख्या गावात चौपाई मिळाली नाही. म्हटलं टेबल पाहिजे, शेजारच्या घरात मिळालं. त्यालाच मराठीत चौपाई म्हणतात. सांगण्याचा भाव असा की काय होतं आपल्या आजी आजोबांकडे किंवा त्यांच्या आईवडिलांकडे, तर आपल्या ही गोष्ट अमान्य करणार नाही. त्यांच्याजवळ अध्यात्म श्रवण होतं. तोलनीनी माणसं कीर्तन प्रवचन, अध्यात्म श्रवण, स्पिरिच्युअल ज्याला म्हणतात ना, आध्यात्मिकता जास्त होती. अगदी न मानणारा मनुष्य सुद्धा कुठेतरी एकादशीला का होईना एखाद्या मंदिरात भजनाला जात असे. आणि नको नको मना गुंतू माया जाळी, काळा आला जवळी ग्रासावया, हा तुकोबांचा अभंग जाता जाता जरी ऐकला तरी थोडं तरी त्याच्या मनावरचा ताण कमी होत असे. इतकं काय रमायचं या जगामध्ये, केव्हा तरी मरायचंच आहे, अशा अर्थाचा तुकोबांचा अभंग आहे. नको नको मना गुंतू माया जाळी, काळा आला जवळी ग्रासावया, काळाचीही उडी पडेल वा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना बंधू पाठची बहीण, सेजेची कामिण दूर आहे, सोडविना राजा देशींचा चौधरी, सोयरी धायरी भली भली, तुका म्हणे तेव्हा सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. सांगा मला, या अभंगानं काय मानसिकता होत असेल आपल्या पूर्वजांची. म्हणून कसं का असे ना, आस्तिकता माणसं सांभाळत होती. कसं का असे ना, माणसं आध्यात्मिक प्रवचन कीर्तनाला जाऊन बसत असत आणि त्यामुळं मानसिक ताण त्यांचे कमी होत असत. आज तुलनेने हे कमी झालं आणि म्हणून फ्रस्ट्रेशन्स वाढली. सगळं काही आहे आणि तरी तो सुशांत सारखा इतका श्रेष्ठ अभिनेता आत्महत्या करतो. त्याची म्हणे चंद्रावर जमीन होती, आमची इथे नाहीये जमीन, तरी आत्महत्येचा विचार येतो का? विचाराचा नीट करून ठेवला पाहिजे की काय असेल यांच्याकडे. आणि यांच्याकडे आध्यात्मिक श्रवणाची व्यवस्था होती. आज ही व्यवस्था उद्ध्वस्त झाली आणि म्हणून मनुष्य अंतरंगातून उद्ध्वस्त झाला. आजच्या प्रस्तावनेचा मुद्दा असा, म्हणून विचारांची बैठक उत्तम ज्याची बसली आहे तो मनुष्य संकटावरही सहज मात करू शकतो आणि सुखामध्ये सुद्धा हुरळून न जाता ते सुखसुद्धा शांतपणानं एन्जॉय करू शकतो. चला, गुरुचरित्राची निर्मिती कशी झाली हा विषय आपण काल आरंभ केला आणि एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आपण येऊन थांबलो. प्रत्यक्षात लेखनाला आरंभ कसा झाला याचा थोडासा उल्लेख आज करतो. गुरुचरित्रातल्या ज्या कथा आहेत त्यातल्या कथांमध्ये अनेक आपण मुद्दे घेतलेत. गुरुचरित्राच्या अंतरंगात या टायटलखाली यामध्ये गुरुभक्ती म्हणजे काय असते हा विषय पहिल्याच अध्यायात आला किंवा दुसऱ्या अध्यायात आला म्हणा. विषय सुरू झाल्यानंतर पहिल्या अध्यायात, गुरुचरित्राच्या क्रमाच्या दृष्टीने दुसऱ्या अध्यायात आला. त्याचा विचार आपण करू आणि आज थांबू. प्रसंग असा आहे की सायनदेव साखरेंच्या घराण्यामध्ये जन्माला आलेला सरस्वती नावाचा हा मुलगा नेटका प्रपंच करतो. प्रपंचात सगळ्यांकरता जे करायला पाहिजे
आई वडील असतील, आजी आजोबा असतील, मुलं बाळ असतील, पत्नी असेल, समाज असेल, या सगळ्यांचा करता करायची गृहस्थाश्रमातली कर्तव्य उत्तम करतो. हे सगळं करीत असताना तो गुरुजींबद्दल, आपल्या पूर्वजांच्यावरती ज्यांनी कृपा केली त्या दत्तावतारांच्याबद्दल, नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्याबद्दल नेहमी ऐकतो. आणि परिणाम असा होतो त्याचा की एरवीच्या वेळामध्ये तो विचार करत राहतो, असं आहे का गाणगापूर क्षेत्र? असे होते आमचे गुरुजी, त्यांचं नाव मला ठेवलंय. कसे असतील ते? यांनी असं सांगितलं, त्यांनी असं म्हटलं. आजही गुरु पौर्णिमेला किंवा एरवी सुद्धाच्या पौर्णिमेला तिथे अनेक चमत्कार घडतात गाणगापुरी. मला त्यांचं दर्शन का नाही? अशा अर्थाचे अनेक विचार याच्या मनात येत राहतात. नेहमीच लक्षात ठेवावं, घरामध्ये जे वातावरण असतं ना, त्या वातावरणाचा परिणाम आमच्यावरती असा होतो की ते विचार आमच्या चित्तामध्ये, तो प्रसंग संपला तरी तरळत राहतात. आपण ज्या सिरियल्स पाहतो, प्रसंग संपला तरी नंतर ते आठवत राहतात की नाही, बोला होच म्हणावं लागेल आपल्याला. त्या ज्या रडकथा असतात त्या पैसे देऊन आपण ऐकतो आणि आपणही घरामध्ये रडतो. आपण म्हणजे तुम्ही आम्ही असं नाही मला म्हणायचं, एक सामान्य विधान करतोय. ते जे टीव्हीवरचे लोक रडतात ना, ते पैसे घेऊन खोटं रडतात एखाद्या सिरियल मध्ये. आम्ही फुकट खरं रडतो. विचार करावा की माझ्या जीवनात जे मी ऐकतो आणि बोलतो त्याचा नंतरही माझ्या विचारावर प्रभाव राहतो. असंच इथे झालंय. घरामध्ये सातत्यानं सद्गुरूंच्या कृपेबद्दलचं चिंतन परिणाम करतं. आणि हा सरस्वती नावाचा मुलगा सतत विचार करत राहतो. किती विचार करत राहतो? विचार करायला लागल्यापासून साधारण 50 वर्ष, 50 ते 60च्या दरम्यान त्याला असं वाटलं की अरे, इतका जर मोठा माझ्या गुरुजींचा अधिकार असेल तर मला त्यांचं दर्शन का नाहीये? चला. आणि या तिरीमिरीमध्ये हा निघाला कुठे? कडगंची ते गाणगापूर चालत निघाला, वेगानं निघाला. मनाचा प्रभाव शरीरावरती आहे आणि भर 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 शरीर चालतंय आणि मनामध्ये तो प्रार्थना करतोय, माझ्यावर कृपा का नाही, मला दर्शन का नाही, माझ्यावर कृपा का नाही, मला दर्शन का नाही, माझ्यावर कृपा का नाही, मला दर्शन का नाही. थोडक्यात गुरुचरित्रकार प्रश्न विचारतात आम्हाला, असं तुम्हाला कधी होतं का? भगवंताच्या सद्गुरूंच्या कृपेकरता पहिली अट ही आहे की ती कृपा माझ्यावर व्हावी अशी मला तळमळ लागावी. गोंदवलेकर महाराज म्हणत असत, नामाची तळमळ लागत नाही का याची आधी तळमळ लागली पाहिजे. मला नाम का घ्यावंसं वाटत नाही, मला का मेडिटेशनला ध्यानाला बसावं असं वाटत नाही, मला का भगवंताचं नाम, भगवंत म्हणजे काय हे विचार करावा असं वाटत नाही का? आणि या तळमळीचा परिणाम असा झाला, लक्षातच ठेवूया, विश्वासच ठेवा याच्यावरती. ज्या प्रकारची तळमळ आपल्याला लागते त्या प्रकारची भगवंत व्यवस्था करतो. कॉलेज लाईफ मध्ये मला एखाद्या फ्रेंडची तळमळ लागते, तशी मिळून जाते मला. किंवा बॉयफ्रेंडची एखाद्या मुलीला तळमळ लागते, तिला तसा मिळून जातो, मग पुढे ते लग्न करतात. जी मुलं करिअरिस्ट असतात, मला मोठं व्हायचं आहे, एलन मस्कची गोष्ट ऐकली मी, झुकरबर्गची गोष्ट ऐकली, रतन टाटांची गोष्ट ऐकली, मला वाटतं मी व्यवसायात मोठा होईल, असं त्या तरुण्यामध्ये वाटायला लागलं. की परिणामतः असं होतं की तसे मार्ग सुचायला लागतात. भगवंताची सिस्टीमच अशी आहे, भगवंताची व्यवस्थाच अशी आहे. ज्या प्रकारची तळमळ त्या प्रकारची व्यवस्था. मला उत्तम साथ करता यावी किंवा उत्तम सोलो वाजवता यावा, तबल्याची तळमळ लागली. विचार आपण या लोकांकडे जाऊन, आर्टिस्ट लोकांकडे जाऊन, की मग आपोआप व्यवस्था होत गेली. संकटही येतात, भगवंत परीक्षाही पाहतो, पण त्याच्यावरती मात करण्याचं सामर्थ्यही देतो. अगदी असं झालं
थकलेला भागलेला तो सरस्वती नावाचा मुलगा मनुष्य एका ठिकाणी बसला, थकलेत पाय, आता पुढे चालवत नाहीये, आणि अशा स्थितीमध्ये एका झाडाला टेकून बसला. तिला पाहिजे आणि टेकल्याबरोबर त्या झाडाला टेकून बसला, असा असा कट्टा असेल काय, पाय सोडून बसला आणि एकदम त्याला डुलका लागला. एकदम कसा लागला? प्रवचनाला गेल्यावर आपल्याला लागतो तसा. कधी ज्याला सवय नाही आहे ना त्याला प्रवचनाला न्या आपण. 2 मित्र होते, एकाला फार आवडायचं संगीत, दुसऱ्याला नाही आवडायचं. हे काय ऐकत बसतो करून? अरे काय वाटतं म्युझिकनी काय माहितीये? आध्यात्मिकतेच्या, अध्यात्म विद्येच्या खालोखालची विद्या संगीत विद्या आहे बरं का. ज्याला आध्यात्मिक विचाराने ध्यान करता येत नसेल त्यांनी छान शास्त्रीय संगीत ऐका, जवळपास तो अनुभव देतो. तेच ते का नाहीये? साक्षात्काराचा अनुभव देत नाही ते म्हणून बरं, पण जवळपास घेऊन जातं. ठाकूरांची ज्या दिवशी समाधी लागायची नाही त्या दिवशी ते विवेकानंदांना बोलवायचे आणि सांगायचे, नोरेन आज जरा गा रे, उत्तम शास्त्रीय संगीत गायचे विवेकानंद, आणि पटकन समाधी लागत असे ठाकूरांची. इतका अधिकार सांगितला म्हणून समर्थांसारखे सत्पुरुष म्हणतात की धन्य ते गायनी कळा. असं तो मित्र, पण तरी सुद्धा आपल्या मित्राला, ज्याला गाणं आवडत नाही त्या संगीत न आवडणाऱ्या मित्राला घेऊन गेला. आणि त्या दिवशी आता त्याचे स्तर आहेत ना, त्या दिवशी नाट्य संगीताचा कार्यक्रम होता. आता नाट्य संगीतात आळवून आळवून गाणं नावाचा एक प्रकार असतो ना. खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी, ना धरी लोभ मनी, ना धरी लोभ मनी, असं जेव्हा 10 वेळा म्हटलं त्यांनी, त्या मित्रांनी त्याला असं केलं, वही घेऊन बसायला काही बिघडलं होतं का? पुढचं आठवतच नाही त्याला. कशाला बोललो मी हे? असं ज्याला हे अध्यात्म आवडत नाही ना त्याला डुलका लागतो, जसा सेकंदात लागतो बघा डुलका. असा अगदी डुलका यांना लागला. यांना काय आवडत नव्हतं का? नाही, शरीर इतकं थकलं होतं आणि विचार करून 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 त्या तळमळीने मनही थकलं होतं आणि डोळे लागले जरा, आणि गाढ निद्रा नाही लागली, विचारांची तळमळ अजून थांबली नाही आहे. शरीर, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय शांत असतात आणि मन विचार करत राहतं. या अवस्थेला स्वप्नावस्था असं म्हणतात. सा ग म प नी प म ग म ग सा ग म प नी सा नी प म ग म ग सा. काय स्वप्न पडलं? डोळे मिटलेत, देह त्यांचा टेकलाय आणि एकदम डोळ्यासमोर छान चित्र दिसायला लागलं. औदुंबराचं छान झाड आहे, वृक्ष, भरपूर पानं, भरपूर त्याला औदुंबर आलेली, छान मोठं खोड, पांढरं शुभ्र असं, छान कट्टा, आणि तिथे एक साधू बसलेत. औदुंबरी देखिला, औदुंबरी देखिला, औदुंबरी देखिला, देखिला औदुंबरी देखिला. कसं रूप होतं? अगदी कमी शब्दात सांगाय करता सांगतो, श्री स्वामी समर्थांना आठवा, बस संपला विषय. छान, अतिशय शांतपणे एक महापुरुष बसलाय. कुठलं आसन आहे तर स्वस्तिक आसन आहे. स्वस्तिक आसन म्हणजे उजव्या पायाचा पाऊल डाव्या गुडघ्यावरती ठेवलं. डाव्या हाताची पण ज्ञानमुद्रा आहे, उजव्या हाताची पण ज्ञानमुद्रा आहे. डोक्यावरती आपण स्वामी समर्थांचा जो फोटो पाहतो तो चकचकीत गोट्याचा आहे. यात थोडा बदल आहे. डोक्याच्या जटा सोडलेल्या आहेत
कपाळाला भस्म धारण केलेलं आहे. रूप दिसे हो सुषुप्तीत, झोपलाय ना तो, स्वप्न पाहणारा जो आहे तो झोपलाय. रूप दिसे हो सुषुप्तीत, जटाधारी भस्मांकित, जटाधारी भस्मांकित. व्याघ्र चर्म परिधानित, व्याघ्र चर्म परिधानित, व्याघ्र चर्म पीतांबर नेसला, नेसला पीतांबर नेसला. औदुंबरी 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 देखिला. हा हा. कधी कधी स्वामी समर्थ अशा सोवळं नेसल्या अवस्थेत असत. हे सगळं का बोलतोय मी, स्वामी समर्थांची आणून का जोडतोय? काही संतांनी असं म्हटलंय, हे सिद्ध स्वामी समर्थ असावेत. नरसिंह सरस्वतींचे अंतरंगीचे शिष्य. काही लोकांनी तर असं म्हटलं की तेच ते असावेत. आणि असे ते सिद्ध याला दिसले. याला एक लक्षात आलं की हे रूप माझ्या गुरुजींचं नाही आहे. नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणलं तर संन्यासी होते ते. दंड, कमंडलू, भगवी वस्त्र, डोक्याचा गोटा केलेला, शेंडीचा सुद्धा त्याग करायचा आहे, जो आम्ही आजच केलाय. सर्वस्वाचा कर्माचा त्याग म्हणून जानवाणी शेंडीचा त्याग. अशा अवस्थेत पाहिजेत ना संन्यासी. नरसिंह सरस्वती स्वामी महाराज संन्यासी होते. हे मला दिसलं रूप, ते नाही आहेत. पण त्या अवस्थेत भूदेव संतासी सदा लवावे असं कोणी दिसलं की नमस्कार करावा. आज आम्हाला असं होतं, असं कोणी दिसलं की आधी त्याची परीक्षा करावी, कारण भोंदू साधू फार आहेत हे डोक्यात कोरलेलं असतं. तो कसा का असेना नमस्काराने काय जाणार आहे मोठं? त्यांनी काही कोंबडं बकरं मागितलंय का? म्हणून माझे गुरुजी नेहमी सांगतात, कोणीही साधू दिसला तर मनोमन तरी नमस्कार करत चला, न जाणो त्याचा अधिकार काय असेल, काय कोण असेल सांगता येत नाहीये. म्हणून नेहमी नमस्कारशील राहावं. अभिवादनशीलस्य, वाल्मिकी रामायणाने सांगितलं, अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर विद्या यशो बलम. नमस्कारशील माणसाला 4 गोष्टी आपोआप मिळत जातात. एक आयुष्य, विद्या, यश आणि बल. खूप विचारपूर्वक वाल्मिकी बोलतात, लक्षात ठेवा. मला वाटलं आणि मी बोललो, असं करणारे संत साधू नसतात. जेवढा मनुष्य परिपक्व तेवढी त्याची भाषा विवेकाने शृंगारलेली असते. काय हरकत आहे पाकिस्तानशी गप्पा मारायला काश्मीर बद्दल? असं जर एखादा कोणी बोलत असेल आणि अत्यंत विवेकाने दिल्ली की दूरी भी कम करनी है और दिल की दूरी भी कम करनी है असं कोणी बोलत असेल तर दोघांच्या बोलण्यातली परिपक्वता लक्षात येणे इतके आपण तर शहाणे आहोत की नाही? हे इथे लावा, तिथे तसं अत्यंत परिपक्वता. म्हणून नमस्कार केला. आणि ही आमच्या पूर्वीच्या पिढ्यांनी लावलेली सवय होती. कोणी साधू दिसला, कोणी घरी ब्राह्मण आले, छान नमस्कार करावा. नमस्कार सुद्धा हल्ली मुलं असे पायाला हात लावून करतात. वर्कशॉपचाच कार्यक्रम आहे म्हणून सांगतो की कधी एका हाताने नमस्कार करू नये. सिरियल स्टाईल नमस्कार कधी करू नका. असे आई वडिलांच्या गुडघ्याला हात लावून नमस्कार करतात. इथेच यांचे मेंदू आहेत बहुतेक. नो, एक हस्ते नमस्कार. एका हाताने नमस्कार केला तर नमस्कार करणाऱ्याची सगळी पुण्य निघून जाते. दोष आहेत ते. म्हणून छान असा नमस्कार करा. भले वाकायला नाही जमलं तर एवढंच पुरे, पण जेवढा काही नमस्कार करू तेवढा प्रामाणिकपणाने करावा. असो, त्याच्यावरती वेळ नको घालवायला. छान नमस्कार केला आणि हा जागा झाला. हे सगळं स्वप्नात चाललंय.
आता तोपर्यंत शरीरही जरा रिलॅक्स झालं होतं. पुन्हा चालायला सुरुवात केली. इथे दुसरा अध्याय सुरू होतो. बराबरा बराबरा चालतायत आणि इतक्यामध्ये रानावनात पायवाट, त्यावेळेला आजच्यासारखे रस्ते नव्हते, त्या पायवाट्याने चाललेत. गाणगापूरच्या पादुकांचं दर्शन एवढं ध्येय आहे आणि असे चाललेत 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 आणि इतक्यामध्ये खरंच तसाच्या तसा औदुंबराचा पार, तसाच्या तसा कट्टा आणि अगदी तसे दिसणारे एक साधू बसलेले दिसले. आणि इतकं बरं वाटलं. का बरं वाटलं? माझ्या श्रीगुरूंनी माझ्याकरता कल्याणाची व्यवस्था पाठवून दिली. भगवंत प्रत्येक वेळेला स्वतः येऊन आपल्याला कल्याणाची व्यवस्था करतो असं समजू नका. मग तो काय करतो? ज्या प्रकारची व्यवस्था आपल्याला हवी असेल ती आपल्यापर्यंत पाठवून देतो. भगवान गोपालकृष्णांनी परीक्षिती करता शुकदेवांना पाठवून दिलं. आणि याला गैरसमज काय झालाय? मला मृत्यू येणार आहे. मृत्यू त्याचा येतो ज्याचा जन्म झालाय. जन्म कोणाचा होतो? आकाराचा. निराकाराचा जन्म होत नाही. तू निराकार आहेस, पण तू निराकार असून सुद्धा स्वतःला आकार समजतोयस. आणि याचं कारण अज्ञान. अज्ञान नाश कोणाकडून होतो? सद्गुरूंकडून. म्हणून शुकदेव रूपी सद्गुरू पाठवून दिले. लक्षातच ठेवाल ही भगवंताची व्यवस्था. ज्या प्रकारे आपल्याला आवश्यकता असेल प्रामाणिकपणानं. नाही तर माझ्या मोबाईलची रेंज गेली आणि मी गेम खेळतोय ऑनलाईन, ती काही व्यवस्था नाही, त्याची काही गरज नाही आहे. खरोखरच कल्याणाची व्यवस्था हवी असेल आणि परमार्थ भगवंताला प्रार्थना केली की तो ती व्यवस्था पाठवून देतो जी इथे पाठवून दिली आहे. आणि यांनी चरणावर मस्तक ठेवलं. आता प्रत्यक्षात फिजिकली देहामध्ये आहेत ते, तिथे स्वप्नात होतं. आणि चरणावर मस्तक ठेवून नमस्कार करून हा समोर उभा राहिला आणि डोळ्यातून अश्रुपात होत. डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. अष्टसात्विक भावापैकी एक भाव आहे अश्रू. 8 भाव आहेत. सत्वगुणा शरीरामध्ये सत्वगुण वाढला तो मनातून शरीरात येतो. बरं, हे सगळे आतून बाहेर येणाऱ्या गोष्टी आहेत. कानाद्वारे किंवा कदाचित पूर्वीच्या विचाराद्वारे आपण या अष्टसात्विक भावामध्ये जातो. जेवढे आपण सत्वगुणी तेवढे आपण परमार्थाला अधिकारी, असा तुकोबांचा अभंग आहे. 12 अभंग जे तुकोबांनी वैकुंठातून पाठवले त्यातला पहिला अभंग, त्यातलं शेवटचं चरण. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य. तुका म्हणे, तुका म्हणे, तुका म्हणे, तुका म्हणे, तुका म्हणे येथे, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निश, करावा परमार्थ अहर्निश, करावा परमार्थ अहर्निश. परमार्थाची पहाटे 5:30 ते 6 अशी वेळ नसते. तो रात्रंदिवस करावा लागतो अखंड. त्यातला मला आत्ता पूर्वभाग उपयोगात आणायचा आहे. सत्वगुणाच्या 8 भावावस्था आहेत. त्यातली एक भावावस्था भगवंताकरता डोळ्यात पाणी येणं. आणि असं सद्गुरूंकरता भगवंताकरता डोळ्यातून पाणी वाहत आहे. आणि अशा स्थितीमध्ये यानं श्री गुरूंची स्तुती सुरू केली. महाराज, आपण कोण आहात मला माहिती नाहीये, पण माझ्यापेक्षा आपण अधिकारी निश्चित आहात आणि आपण मला मार्गदर्शन करा. जय जयाजी योगाधीशा, अज्ञानतम विनाशा, तुझी ज्योती प्रकाशा, कृपानिधी सिद्धमुनी, तुझे दर्शने निशेष, गेले माझे दुरित दोष, तू तारका आम्हास म्हणून आलासी स्वामिया. कृपण भक्ता लागुनी येणे झाले कोठुनी, तुमचे नाम कवण मुनी, कवण स्थानी वास तुम्हा,
आता सिद्ध बोलतात. सिद्ध म्हणे आपण योगी, हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी. आम्ही या ब्रह्मांडातनं त्या ब्रह्मांडात पण जातो. हे थोडं अशक्य वाटतं का? मला इथून सहकारनगरला जायला काय वेळ लागतोय ट्रॅफिकमुळं? कारण आपण साधारणतः काय विचार करतो, आपण आपल्या स्वतःच्या अनुभवाने परमार्थाच्या मोजपट्ट्या ठरवतो. म्हणून लक्षात घ्याल की भगवान दत्तात्रेयांचा संपूर्ण विश्वामध्ये अप्रतिहत संचार आहे. ते कुठल्या ब्रह्मांडात केव्हा जातील, कधी कुठे असतील सांगता येत नाही. म्हणून आपण स्वामींकरता, भगवंताकरता, सद्गुरूंकरता खूप छान एक विशेषण वापरतो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक. आपल्याला या पृथ्वीच्या पार्थिव देहाला, पृथ्वी तत्वयात जास्त आहे म्हणून याला पार्थिव देह म्हणतात, याला घेऊन जावं लागतं. पण हा देह सोडून सुद्धा आम्हाला जाता येऊ शकतं. ही सिद्धी ज्यांना प्राप्त झाली आहे त्यापैकी सिद्ध आहेत. असे आम्ही अनेक ठिकाणी फिरतो, पण तरी मी कुठे राहतो? प्रसिद्ध आमुचा गुरु जगी नरसिंह सरस्वती विख्यात, ज्याचे स्थान गाणगापूर अमरजा संगम भीमा तीर, त्रयमूर्तींचा अवतार नरसिंह सरस्वती. बरं, आणि यानंतर नरसिंह सरस्वतींची पुष्कळ स्तुती सिद्धांनी केली. आणि आता तर याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारांना काही पारावरच राहिला नाही. का? अरे त्यांचंच तर दर्शन घ्यायला मी चाललोय, त्याकरताच मी चाललोय, आणि नेमकं तसं मार्गदर्शन मला मिळावं, काय भाग्य आहे माझं. आणि यानं आपली कैफियत, आपली तक्रार त्यांच्याकडे मांडली. तो सांगतो, महाराज मी त्याच वंशात जन्माला आलो ज्या वंशावरती आपण ज्यांचं आत्ता नाव घेतलं त्यांनी कृपा केली. सायनदेव साखरे हे माझे जे पूर्वज आहेत, ज्यांनी स्वामी महाराजांची पुष्कळ सेवा केली, असं मी ऐकून आहे माझ्या आईवडिलांकडून, आजी आजोबांकडून. मी त्या वंशामध्ये जन्माला आलो. माझं नावही श्री गुरूंचं ठेवण्यात आलं, सरस्वती हे माझं नाव आहे. पण असं असून सुद्धा मला एकदाही दर्शन नाही, माझ्यावर कृपा नाही. असे का करतायत स्वामी? एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी म्हणावं, मी इतका झटलो अमके अमके निवडून येण्याकरता आणि आता मी दुर्लक्षित झालो, असं म्हटल्यासारखं आहे. बरं, आपल्या स्वतःच्या पूर्वजांकडून आणि पूर्वजांच्या गुरूंकडून नाही अपेक्षा करायची तर कुणाकडनं अपेक्षा करायची? अशा अर्थाच्या पुष्कळ तक्रारी त्यांनी केल्या. मग काय म्हणाले सिद्धमुनी? खरं आहे तुझं, विचारतो मी त्यांना जाऊन, असं म्हणाले का? ते म्हणाले, अरे तिकडून प्रॉब्लेम नाही आहे, प्रॉब्लेम तुझ्याकडून आहे. आमचे स्वामी वरदानंद भारती नेहमी एक उदाहरण द्यायचे. ते म्हणायचे आपला ट्रान्झिस्टर, त्यावेळेला ट्रान्झिस्टर जास्त होते, रेडिओ, त्याचा बँड करेक्ट ऍडजस्ट झाला नाही ना तर बातम्या इत्यादी नीट ऐकू येत नाही. तो नीट ऍडजस्ट करता येत नाही किंवा त्याची दिशा मला नीट ठेवता येत नाही, हा माझ्यात प्रॉब्लेम असतो. पण मला असं वाटतं ब्रॉडकास्टिंगमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे. भगवंत जर सर्वत्र आहे, सदा आहे, सम आहे, नीट 3 शब्द लक्षात ठेवायचे, ज्ञानोबांचे शब्द आहेत, सर्वत्र, सदा आणि सम. बस एवढ्यानी झालं काम त्याचं. असं नाही त्याची डेन्सिटी कमी आहे, हिमालयात वरती 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 जायला लागलात ना की ऑक्सिजन कमी होतो, मग कापूर ठेवा, ऑक्सिजन ते हे करतो ना तो. असं काही कमी जास्त होतं का? नाही, सदा, सतत, समप्रमाणात आणि सर्वदा, सदा, सर्वत्र आणि सम, अशा अर्थानं ते परब्रह्मतत्व आहे, ते श्रीगुरु आहेत. जर माझ्यावर कृपा होत नसेल तर समस्या माझ्यात आहे, हे आधी लक्षात घे. खूप महत्त्वाच्या आहेत, ओव्या आहेत या. तो म्हणतो, ऐशी कीर्ती ब्रीदी ख्यात, सद्गुरू कृपा करतात असं ब्रीद आहे, सांगत असे सिद्ध येते. पण हा म्हणतो, वंशोवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे. मला का नाही त्यांचं दर्शन झालं अजून? ते म्हणाले, अरे बाळा, सिद्ध म्हणे तये वेळी, ऐक शिष्या स्तोम मवळी, गुरुकृपा सूक्ष्म स्थूळी, भक्तवत्सल परियेसा. आत्ता म्हणालो ते सर्वत्र सदा सम.
गुरुकृपा होय ज्यास, दैन्य दिसे कैसे त्यास, समस्त देव त्यासी वश, कळी काळासी जिंके नर, ऐसी वस्तू पूजून भक्त प्रत्यक्ष भगवंताची सद्गुरूंची तू कृपा नेहमी पूजा करतो असं म्हणतोयस. दैन्य वृत्ती सांगसी झणी, नसेल दृढ तुझे मनी, म्हणून कष्ट भोगितोसे. समस्या तिकडून नाही आहे, समस्या तुझ्या डिव्हाइसमध्ये आहे. एक गोष्ट, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज ही सगळी संत मंडळी सगळा भारत पायी फिरली आहेत अशी शासकीय ग्रंथांमधून नोंद आहे, ऐतिहासिक नोंद आहे. नामदेव महाराज जवळपास 20 वर्ष पंजाबमध्ये राहिले, तिथली उडिया भाषा शिकले, त्यांनी त्या भाषेमध्ये पंजाबी भाषेमध्ये अभंग केले आणि ते आजच्या ग्रंथसाहेबा नावाच्या शिखांच्या ग्रंथामध्ये 64 अभंग आज उपस्थित आहेत त्या भाषेमध्ये. ज्या लोकांनी नामदेवांच्या अभंगांना त्यात जागा दिली त्यांना नामदेवांबद्दल किती आदर असेल विचार करा. असे नामदेव फिरतायत. आणि त्या काळामध्ये इस्लाम धर्मीयांचा खूप मोठा प्रचार सुरू होता. तेव्हा अशा नामदेवांच्या कीर्तनाला हजारोंची गर्दी पाहून त्या भागातला जो कोणी बादशाह होता किंवा कोण मुख्य होता तिथला तो तिथे आला. त्यांनी काय केलं, इतक्या सगळ्या लोकांना आपल्या धर्मात घेता येईल म्हणून त्यानं एकदम एक गाय आणली, नामदेवांसमोरच कापली आणि थारोळ्यात पडलेले. तिथे जोरात नामदेवांना सांगितलं, तुमचा तो पांडुरंग कोण गॉड देव आहे ना, ईश्वर आहे ना, तो काय पराक्रमी आहे म्हणताय ना, या गायीला उठवा, जिवंत करा. ही गाय जर उठली तर तुम्ही खरे भक्त, नाही तर आम्ही तुम्हाला ठार करू किंवा आमच्या धर्मात घेऊ. पूर्वीपासून आहे बरं, मारून मुटकून. आता एकदम काय होतं, नामदेव महाराजांच्या कीर्तनात पांडुरंग प्रकट होतो असे सगळं बरोबर आहे, पण एकदम संकट आल्या क्षणाला नामदेवांना याचं उत्तर कसं द्यावं, कारण त्याच्यात सुद्धा माझा पांडुरंग आहे. आता हे गायीचं प्रारब्ध म्हणू का याचं क्रियमाण म्हणू, काय म्हणू. म्हणून महाराजांनी 72 तासाची वेळ, या गायीला उठवायचे का काय करायचं ते मी सांगतो. पांडुरंग आमचं तर अनहित निश्चित करणार नाही, आम्हाला तर त्या धर्मात जाऊ देणार नाही, मान्य आहे, कारण आम्हाला त्या धर्मात पांडुरंगाची अशी भक्ती करता येणार नाही, हे निश्चित आहे. पण हे मनात चाललंय. त्याला सांगितलं की बाबा रे आम्हाला 72 तासाचा वेळ दे. ठीक आहे म्हणाले, मला एवढा वेळ नाही आहे. म्हणून योग्य ते रक्षक तिथे उभे केले आणि 72 तास नामदेव महाराजांनी ज्ञानोबांच्या समोर तिथे भजन आरंभलं. असं वर्णन आहे की त्यातले काही लोक उठून गेले, किती वेळ बसणार लोक, आले गेले चमत्कार बघायला. ज्ञानेश्वर महाराज शांतपणानं मिश्किल हसत होते, कारण प्रत्यक्ष परब्रह्म येते, एका क्षणात उठवू शकतात. पण असं आहे की ज्या वकिलाकडे केस गेली त्यांनी सोडवायची, थांब मी सांगतो असं नाही म्हणायचं. नामदेवांच्या चरित्रात ही कथा आहे. आणि 72 तास झाले आणि शेवटच्या सेकंदाला ती गाय उठून उभी राहिली, काय मानबिन जोडली गेली आणि उठून उभी राहिली. तो शरण आला, तो त्यांचा शिष्य झाला. मी हिंदू होऊ का, गरज नाही म्हणाले, तू नमाजच पड, काही गरज नाही, आमच्या धर्मात असं काही बदलायची गरज नसते. असं बदलणं याचा अर्थ ईश्वरानं आपल्याला चुकीच्या धर्मात टाकलंय असं म्हणणं आहे. जिथे आहोत तिथेच राहा, फक्त ते प्रामाणिकपणानं कर, म्हणजे तुला आमच्या ईश्वराचाच अनुभव अल्लाह स्वरूपात तुला येणार आहे. एकच तत्व आहे. माझे आप्पा छान सांगायचे, ते म्हणाले ॲनॉटॉमी आणि फिजिओलॉजी जर एकच असेल तर साक्षात्काराची व्यवस्था सुद्धा एकच असली पाहिजे. तुम्ही कुठल्या मार्गाने जाता याला फार महत्त्व नाही आहे. म्हणून आमच्या समर्थांनी, नामदेवांनी, ज्ञानोबांनी कुठल्या धर्माचा द्वेष केला नाही, अभंग नाही येत तसे त्यांचे. सगळीकडे एकच आहे. भेटो कोणी एक नर, समर्थांची अभंग आहे, भेटो कोणी एक नर, धेड महार चांभार, त्याचे राखावे अंतर या नावा भजन. असो, तो मनुष्य निघून गेला. रात्री मानसपूजेला बसले आमचे नामदेव महाराज, पांडुरंगाला प्रकट केलं आणि विचारला प्रश्न, का रे 72 तास मी भजन करत होतो, तुला वाटलं नाही लवकर येऊन ती गाय उठवावी? 72 तास का लावलेस? पांडुरंग म्हणाले, तू 72 तास मागून घेतले होतेस म्हणून, तू 2 मिनिटात उठेल म्हणलं तर 2 मिनिटात उठवलंस तर मी तुझ्या शब्दाकरता मला ते ऐकावं लागलं. समस्या लक्षात घ्याल. ते काय सांगतात की सद्गुरूंची पूजा करतोस आणि अजून मला त्यांची कृपा नाही, अजून कृपा नाही म्हणतोस. समस्या त्यांच्याकडून नाही आहे, तुझ्या चित्तदशेमध्ये अजून त्यांची माझ्यावर कृपा नाही असा विचार करतोयस म्हणून कृपा नाही आहे. तू असा विचार कर, त्यांची माझ्यावर कृपा आहे म्हणून मी अंतर्मुख झालो.
त्यांची माझ्यावर कृपा आहे म्हणून मी असा घरातनं बाहेर पडलो. त्यांची माझ्यावर कृपा आहे म्हणून मला असे कोणीतरी अधिकारी सांगणारे भेटले. त्यांची माझ्यावर कृपा आहे एवढा फक्त विचार कर की तसा अनुभव येईल. ह्याला आनंद झाला. आणि यानंतर यानं काही प्रश्न विचारलेत. ते म्हणाले, बाळा एक लक्षात ठेव, फार छान समर्थांचा श्लोक आहे, तेवढा सांगतो. उपेक्षा कदा रामरूपी असेना. भगवंताच्याकडून आपली उपेक्षा कधीच नाहीये. एक क्षणही असा गेला नाहीये की त्यानं उपेक्षा केली, तू नको तू नको चल. सतत तो मला आतून रिंग देतोय, पण त्याला आपला नंबर बिझी लागतोय. हो, कारण आपण प्रपंचाचे कॉल इतके उचलतो, रिलायझही नसतो. सौभाग्यवतींचा कॉल आला. एकाने सौभाग्यवतींचं नाव कोरोना म्हणून सेव्ह केलं होतं, कोरोना कॉलिंग. थोडासा विनोद, अजिबात विनोद नाही असं नको, वर्कशॉपमध्ये सुद्धा विनोद करावे लागतात मध्ये मध्ये बरं का. सांगण्याचा भाव असा, प्रपंच त्याला योग्य तो न्याय दिला पाहिजे, तो काही वादाचा मुद्दा नाहीये, पण पटकन ठेवून द्यावा. किती वेळ गप्पा मारत बसावं. हो, आणि भगवंताला माझा कॉल बिझी लागू नये बरं का. नंतर तरी पाहावं की नाही, ती व्यवस्था नंतरही आहे. नंतरही पाहता येतं ना कोणी कोणी कॉल केला होता. अगदी मी झोपलो असेल तरी नंतर येतो ना मेसेज, यांनी या वाजता कॉल केलेला होता, असं होतं की नाही. मग तसं इथे नसेल का. समर्थांचा फार छान श्लोक आहे, हा घरात लिहून ठेवावा. उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयेतो वसेना. इथे निश्चय नाहीये. शिरी भारवाहेन बोले पुराणी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. थोडं नाम घ्यायचं आणि पुढच्या कथानकाकडे जायचं. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. बोला श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम
चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. श्री सिद्ध महामुनी म्हणाले, बाळा तुला कल्पना आहे का गुरु किती प्रेम करतात? उशिरा झालेलं एक बाळ, एका स्त्रीला उशिरा झालं बाळ. ज्ञानोबांनी हे उदाहरण दिले, अर्जुनावर कसं प्रेम करतात भगवान गोपालकृष्ण. उशिरा झाल्या बाळाला जसं सारखं सारखं ती झोपलंय का उठलंय का असं सारखं बघेल ना, असे अर्जुनाची काळजी घेतात गोपालकृष्ण, असं गीतेमध्ये ज्ञानेश्वरीत वर्णन केलं. असं उशिरा झालेलं बाळ मांडीवर झोपलंय तान्ह आणि गाढ झोपलंय. आई त्याच्याकडे पाहतीये. त्याचा गळा दाबून त्याला मारून टाकावं असं आईच्या मनात कधी येईल का रे? महाराजांनी उदाहरण दिले बरं हे. असं गुरु आपल्यावर प्रेम करतात. दुसरं त्यांनी सांगितलं की गुरु म्हणजे प्रत्यक्ष कल्याण स्वरूप आहेत. आणि पुढे सांगितलं बाकीचे देव हे न्यायाधीशासारखे आहेत आणि गुरु हे आईसारखे आहेत. कितीही लेकरांनी अपराध करो, शेवटी आईला असं वाटतं कसं तरी करून यानं यातनं वाचावं. लगेच प्रश्न विचारला यानं की महाराज आपण असं सांगताय, असं खरंच आहे का हो? हा बोल असे कवणाचा, कवणशास्त्र पुराणींचा, संदेह फेडी गा मनाचा, जेणे मन दृढ होय. समोर बसलाय, समोर बसलाय तो सिद्धांत समोर, नामधारक सरस्वती गंगाधर. आणि तो म्हणाला तुम्ही जे सांगितलं इतकी आईसारखं किंवा आईपेक्षाही जास्त प्रेम करतात सद्गुरू आपल्या भक्तावरती, आपल्या शिष्यावरती, हे तुम्ही कुठल्या आधारानं बोलताय? नम्रतेनं विचारतोय. आता खरंच आहे का हे? त्यांनी सांगितलं हा माझा अनुभव आहेच आहे. नेहमी 3 प्रचिती महत्वाच्या आहेत जीवनामध्ये, लक्षात घ्या. एक शास्त्र प्रचिती, दुसरी गुरु प्रचिती आणि तिसरी आत्मप्रचिती. शास्त्र प्रचिती म्हणजे थिअरी, पण ती जी थिअरी आहे ना त्याचं मर्म गुरु सांगतात. जर केवळ पुस्तकाने काम भागलं असतं तर एवढे मोठे मोठे क्लासेस चालले असते का? माझे गुरुजी सांगतात आजपर्यंत कधी कुठल्या पुस्तकामध्ये मर्म छापलं गेलेलं नाहीये, त्याकरता गुरुकडेच जावं लागतं. तुम्ही किती पुस्तकं वाचा, मर्माची गोष्ट साधी ओवी असते पण त्यातलं मर्म गुरु सांगतात. म्हणून गुरु प्रचिती. आणि तिसरा मला अनुभव आला पाहिजे आत्मप्रचिती. यातली यानं विचारली शास्त्र प्रचिती सांगा. आपल्याकडे कुठल्याही प्रतिपादनाला 3 प्रमाणं दिली जातात. 3 प्रमाणं, वेद, शास्त्र आणि पुराण. याबद्दल वेद कुठं बोललेत का? मीच पुस्तक लिहायचं, दुसरं पुस्तक मीच लिहायचं, माझ्या या पुस्तकाला रेफरन्स माझं मागचं पुस्तक, असं नाही म्हणायचं. गाढवपणा आहे तो. म्हणून आपल्या घटनेच्या सुद्धा सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये वेदांचा उल्लेख केलाय बाबासाहेबांनी. घटनेमध्ये कितीतरी असे प्रसंग आहेत की म्हणजे गाय मारू नये, मूळ राज्यघटना वाचून मी आपल्या समोर बोलतोय बरं. गाय मारू नये याकरता त्यांनी वेदांचा उल्लेख केलाय आणि आज सगळ्यात उपयुक्त पशु तो आहे म्हणून तिला मारू नये असं बाबासाहेबांनी पण म्हटलंय. म्हणजे केवळ राज्यघटनेला आपण बऱ्याचदा आस्तिक लोक असं म्हणतात की बहुतेक हे नास्तिक. बाबासाहेबांनी उल्लेख केला वेदांचा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद आधीचे घटना अध्यक्ष होते आणि नंतर त्यांना त्याचा राजीनामा द्यावा लागला. मला आता त्यात जायचं नाही. सांगण्याचा भाग असा कुठेही काही असेल तर वेद काय म्हणतात याबद्दल, महाभारत असेल कोणी असेल, आपण घरी गेल्यानंतर यूट्यूब ओपन करा आणि ओपन हॅमरची एक 15 मिनिटाची डॉक्युमेंटरी आहे. बोलला तो ज्यानं पहिला अणुस्फोट केला, मॅनहॅटन प्रोजेक्टवरचा मोठा सायंटिस्ट. आणि जेव्हा तो बॉम्बस्फोट झाला, पहिला अणुबॉम्बचा स्फोट झाला, त्यावेळेला मला काय वाटलं याबद्दल तो श्रीमद भगवद्गीतेचं प्रमाण देतोय. 11वा अध्याय सांगतोय तो तिथे. तो म्हणाला मला विष्णू, तो कृष्णाला विष्णू म्हणतोय,
कृष्णाने जेव्हा विश्वरूप दर्शन दाखवलं तो श्लोक आठवला. ही सगळी मंडळी संस्कृत शिकलेली आहे, लक्षात घ्या. आजच सकाळी मी एका डॉक्टरांकडे गेलो होतो. ते म्हणाले आपल्याकडचे ऑपरेशन शास्त्र अमकं तमकं ही सगळी तक्षशिला आणि नालंदा या 2 विद्यापीठांना जाळलं चायनाच्या लोकांनी. ही विद्यापीठं 3.5 महिने जळत होती, इतके लिटरेचर जळून गेले त्यामध्ये. त्यामुळे आपल्याला दुसऱ्याकडनं बॉरो करायची वेळ आली आहे. की सुश्रुत काय म्हणाले, कशा प्रकारे केसाचे भाग उभे कसे करावेत याची त्यांनी उत्तमोत्तम अशी शस्त्रास्त्र तयार केली होती सुश्रुतांनी. मला तर त्यात जायचं नाही, मला सांगायचं की इतकं आपलं प्रगाढ शक्तीचं. इथे बसला तरी चालेल खाली, बरं ठीक आहे, हरकत नाही. म्हणून मला वेदशास्त्र पुराणापैकी काहीतरी सांगा असं हा नामधारक म्हणतोय. बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले काय सांगू तुला, अनेक पुराण आहेत. मद्वयम भद्वयं चैव ब्रत्रयं व चतुष्टयं नालिम पाग्नि पुराणानि कुस्कंगारुडमेव च, अशी 18 पुराण आहेत बरं का. मची 2 पुराण, मद्वयम मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण, भद्वयम भविष्य पुराण, भागवत पुराण, ब्रत्रयम ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण व चतुष्टयम व ची 4 पुराण. आता त्यात नको थांबायला, सगळी पाठ आहेत. मला एवढंच सांगतो, म्हणजे हा श्लोक फक्त. आणि हे 18 पुराण मिळून किती आहेत, फक्त 4 लाख श्लोक आहेत, जास्त नाही आहेत. किती आले असेल त्यात विचार करा. पृथ्वी गोल आहे, सगळे ग्रह असे एकमेकांच्या मध्ये एकमेकांच्या अट्रॅक्शननी फिरतायत. हे मत्स्य पुराणात किती वर्षापूर्वी वर्णन केलंय. एखादी गोफण असावी, गोफण, आणि त्या गोफणीमध्ये अनेक दगड अडकवलेले असावेत आणि अशी अशी फिरावी, अशी ब्लॅक होल भोवती अशी सगळी ग्रहदशा फिरतीये, असं मत्स्य पुराणाने किती वर्षापूर्वी वर्णन केलंय. या अँगलने आपण पुराण पाहत नाही. त्यातलं एक पुराण ब्रह्मवैवर्त पुराण, त्यातली मी तुला गोष्ट सांगतो, ऐक. या ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये 4 युगांचा क्रम सांगितला. हे कृतयुग किती आहे, हे 4 युग मिळून एक युग आहे बरं का. युगांची 4 पावलं युगांघ्री म्हणतात याला. कृत, त्रेता, द्वापार आणि कली. कलियुगाचं किती आयुष्य आहे, किती कलियुग राहणार आहे, तर 4,32,000 वर्ष एवढं कलियुग राहणार आहे. याला 4 गुणल्यानंतर म्हणजे 17,28,000 वर्षाचं कृतयुग आहे, 12,96,000 वर्षाचं त्रेतायुग आहे, 8,64,000 वर्षांचं द्वापार युग आहे आणि 4,32,000 वर्षांचं कलियुग आहे. या 4 युगांमध्ये 4 एवढ्या कालावधीमध्ये मनुष्याची लाईफस्टाईल काय राहणार आहे याकरता या युगांची वर्णन इथे आली. कृतयुगाचं वर्णन पटकन एका ओवीत सांगतो. त्यांनी सांगितलंय कसं असेल हे. असत्य नेणे कधी वाचे, वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे, यज्ञोपवित आभरण जाचे, रुद्राक्षमाळा कर कंकणे. ज्या कालावधीमध्ये प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात ज्ञान, वैराग्य आणि भक्ती हे 3ही सत्यासह सर्वत्र सगळ्यांच्या अंतःकरणात पूर्ण मात्रेनं विराजमान होतं, त्या काळाचं नाव आहे सत्ययुग. या काळात राजे लोक नव्हते. इतकं म्युच्युअल अंडरस्टँडिंग होतं की राजे न पोलीस न न्यायाधीश न वकील याची काही व्यवस्थाच नाही. सगळेच जर चांगले तर कोण रूल करणार. मग त्यावेळेचं वर्णन आहे पुराणामध्ये की जर बैलगाड्या 2 आल्या, चौक आहे मोठा, बैलगाड्या 2 आल्या तर पहिला बैलगाडा दुसऱ्याला म्हणायचं आधी आपण चला, दुसरा म्हणायचा नाही नाही आपण आधी चला, आपण त्या अर्ध्या रेषेच्या पुढे आलाय, आपण पुढे जाण्याचे अधिकारी आहात, पहिले आप. असं म्हणजे इतकं शोधून सुद्धा मनुष्य बनेल सापडणार नाही हो. माझा एक मित्र गमतीनं म्हणाला की त्यावेळेचे रस्ते साधे होते कारण माणसं साधी होती. आता माणसं डांबरट झाली म्हणून म्हणाले रस्ते डांबरट केले. डांबरी. विनोद सोडून द्या, मुद्दा लक्ष देण्याकरता विनोद आहे, विनोदाकरता विनोद नाही आहे, लक्षात घ्या. पु ल देशपांडे सांगत असत विनोदामुळे मुद्दा लक्षात राहतो आणि विनोद झाला की हसायचा असतो, हा एक विनोद असतो म्हणाले. असो. यानंतर
या 17 लाख जास्तीत जास्त काळ तो चाललाय. हळूहळू माणसाच्या स्वभावामध्ये स्वार्थ यायला लागला आणि परिणामतः या ज्ञान, वैराग्य, सत्य आणि भक्ती याचं प्रमाण थोडं कमी झालं, थोडंसं. मग राजे लोकांची आवश्यकता वाटायला लागली. पण राजे लोक किती चांगले होते, रामचंद्र आठवा. फक्त त्या आईनी जाता जाता 2 वर मागितले होते. म्हणजे ती एकटी आणि अगदीच म्हटलं तर तिची नोकराणी मंथरा, एवढे 1.5 किंवा 2 जण सोडून बाकी कोणाचं मत नव्हतं रामाने जावं. ज्या भरताकरता रामराय वनात गेले त्या भरताचंही मत ते नव्हतं, वसिष्ठांचं मत नव्हतं, जाबालींचं नव्हतं. सगळे म्हणतात रामा परत चल. पण इतके स्वतःला, ज्याला आपण सेल्फ डिसिप्लिन म्हणतो ना, असे राजे लोक होते. पण जर चुकला तर त्याला ते शिक्षा करतील अशा अवस्थेत होते. पण याचा अर्थ समाज थोडासा, असं कोणीतरी म्हटलं तरी असं थोडा स्तर कमी झाला. याचं नाव आहे त्रेतायुग. यानंतर द्वापर युग. राजे लोकच खराब व्हायला लागले. काही चांगले लोक होते त्यावेळेला. भीष्मही आहे, धर्मराजही आहे, पांडव आहेत, चांगली माणसं पण आहेत. पण दुर्योधनही आहे. अर्धे खराब झाले. त्याला म्हणायचं द्वापर. कसं तरी चाललंय. पण त्या काळामध्ये या सगळ्या ओव्या आहेत, मी सगळ्या ओव्या स्किप करून पुढे जातो. या द्वापार युगानंतर आलं कलियुग. आता कलियुगाचं वर्णन तर काही विचारूच नका. प्रत्येक ठिकाणची देवता वर्णन केली मी, त्या देवतेच्या वर्णनात जात नाही. कलियुगापर्यंत येऊया. या कलियुगाचं, कली नावाचा जो कोणी या युगाचा मुख्य आहे, त्याला जेव्हा पाठवलं ब्रह्मदेवानी स्वर्गातून, जा, बायबलच्या दृष्टीनं सैतान, तो निघाला. तो कसा आला तर तो म्हणाले नग्नावस्थेत आला. त्या कलीचं वर्णन आहे. कसा आला? क्रूर आपण विरागहीन, वैराग्याशिवाय आहे. पुढे कलह द्वेष सवे घेऊन, भांडण लावणे, द्वेष मत्सर अशीच असेल ती. पटकन कळाय करता अशा प्रकारे. आणि पुढे वाम हाती धरून शिस्न, येत ब्रह्मया सन्मुख, जिव्हा धरोनी उजवे हाती, नाचे कली अतिप्रीती. असा आला. डाव्या हाताने त्यांनी आपलं शिस्न धरलेलं होतं, मूत्रेंद्रिय धरलेलं होतं, आणि उजव्या हाताने त्यांनी आपली जीभ धरलेली होती. ब्रह्मदेव हसले. असा कसा आलास? तो म्हणाला, मी कलियुगात कोणत्या गोष्टीने लोकांना जिंकेन तर या 2 गोष्टींनी जिंकेन. एक बोलण्यानी नाही तर खाण्यानी. यात तरी माणसं आकर्षित होतील, किंवा परस्त्री वा परपुरुषांच्या आकर्षणाने माणसं अवनत स्तरावर जातील. सहजच होईल हे. हा माझा खरा प्रभाव आहे. गोंदवलेकर महाराज सांगत असत, कलियुगाचं सगळ्यात वैशिष्ट्य काय? महाराज म्हणाले, चांगल्या माणसांची बुद्धी बिघडणं हे कलियुगाचं वैशिष्ट्य आहे. थोडक्यात कुठे सावध राहा सांगणं चाललंय. रूपकात्मक कथा असतात काही, त्यातनं काही स्वीकारायचं असतं, काही घ्यायचं असतं. या प्रकारे पापी माणसाला सुद्धा पुण्य करावं असं वाटेल, कलियुगाचं वैशिष्ट्य. आणि पुण्यवान माणसाला पाप करावं असं वाटेल. पापी आहे मनुष्य तरी पण त्याला तीर्थयात्रेला जावं असं वाटेल. आणि पुण्यवान आहे, बघूया तरी एक झुरका घेऊन काय नेमकं असतं, उगाचच वाटेल. अननेसेसरी, काळजी नाही, म्हणजे खूप काळजीपूर्वक ते वाटेल असं नाही, सहज. या कलियुगाच्या मध्ये तो कली म्हणाला, महाराज ब्रह्मदेवाला म्हणाला, मी आता चाललोय, मी कुणाला त्रास देऊ नको आणि कुणाला दे याची काही आज्ञा आहे का आपली? आणि या अध्यायाचा विषय आहे. त्यातला मुद्दा असा, जे जास्तीत जास्त धर्मपालन करतील त्यांच्यापासून तू सावध राहा. जे स्नान संध्या करतील, जे गंगा स्नान करतील, गंगेचं खूप महात्म्य आलंय, काशी यात्रा करतील, अमुक करतील, तमुक करतील, आणि त्यात सगळ्यात शेवटी ते म्हणाले की ज्याच्या पाठीशी सद्गुरू असतील, एकदा का आपण त्यांचा अनुग्रह घेतला की काळजीपूर्वक लक्षात घ्याल, ते आपल्याला सक्तीनं धर्मपालन करायला लावतात. ज्याच्या पाठीशी सद्गुरू असतील त्या ठिकाणी तुझा प्रभावच होणार नाही. ओवीत सांगतो, गुरुसेवक असती नर, पुराण श्रवण करणार.
अध्यात्म श्रवण करतात, सद्गुरूंच्या चरणी रत आहेत. सर्व साधन धर्मपर त्यासी तू बाधो नको. म्हणून कलियुगामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे, माझ्या पाठीशी एखादा संत सद्गुरू असा असावा की जो त्यांनी मला आपलं मानावं, आधी मी त्याला आपलं मानावं आणि त्यांनी नंतर मला आपलं मानावं. गोंदवलेकर महाराज सांगत असत, की आपण स्वतःला भाग्यवान समजता का? कशावरून भाग्य? नाही म्हणले आमचा सहकारनगर मध्ये फ्लॅट आहे, आमच्या जवळ अमक्या प्रकारची गाडी आहे, आमच्या घरामध्ये FTTH BSNL ऑप्टिक फायबरचं कनेक्शन आहे. कशानेच भाग्यवान समजाल? माझ्याजवळ पैसे आहेत, आरोग्य आहे, अमुक आहे तमुक आहे, शुगर नाही मला, अमुक ह्याच्यावरनं. मी थोडं आधुनिक भाषेत बोललो. आरोग्यावरून स्वतःला चांगलं समजाल का? प्रतिष्ठेवरून समजाल का? विद्येवरून समजाल का? सुखसाधनावरून समजाल का? गोंदवलेकर महाराज म्हणाले एकाच गोष्टीवरून समजा, अधिकार संपन्न सत्पुरुष आपल्या जीवनामध्ये यावेत, संत आपल्या जीवनामध्ये यावेत आणि त्यांनी आपल्याला आपलं मानावं. याच्यासारखं भाग्य नाही का? तुमच्या पुढच्या पिढ्यांचा तर उद्धार ते करतातच, तुमच्या अनेक जन्मांचा ते उद्धार करतात. शरण जाता श्री गुरु पायी, शरण जाता श्री गुरु पायी, जन्म मरण उरले नाही, जन्म मरण उरले नाही. वाह. तीर्थ प्रसाद पडता मुखी, तीर्थ प्रसाद पडता मुखी, नाही उरली कर्मे बाकी, नाही उरली कर्मे बाकी, माझा मीच झालो पायी, माझा मीच झालो पायी, जन्म मरण उरले नाही, जन्म पूर्ण कृपे बोध देता, पूर्ण कृपे बोध देता, पूर्ण कृपे बोध देता, फेरी चुकली तत्वता, फेरी चुकली तत्वता, पुनरावृत्ती नाही नाही, पुनरावृत्ती नाही नाही, जन्म मरण उरले नाही, जन्म मरण उरले नाही, जन्म मरण उरले नाही. धन्य धन्य अवधूत. बेळगाव पासून जवळच बाळेकुंद्री नावाचं क्षेत्र ज्यांच्यामुळे प्रसिद्धीला आलंय ते पंत महाराज बाळेकुंद्रीकर, त्यांचा हा भंग. धन्य धन्य अभंग धन्य होण्याकरता त्यांना म्हणलं, नाहीतर मला म्हणाला आपण धन्य बुवा, तुम्ही काय भीमपालाचं काय करून ठेवलंय. माझा एक मित्र गमतीने म्हणाला भीमपालाचा भीम खलास झाला म्हणला. आमच्या ज्ञानाप्रमाणे आम्ही गाणार हो, ज्या विषयातलं ज्याला माहिती त्याने ते म्हणावं, फक्त जसं आहे तसं मी म्हणणार सेवा म्हणून. गम
जन्म मरण उरले। धन्य धन्य अवधूत 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 गुरु भजनी नित्य नाचत, दत्त भजनी नित्य नाचत, पंत भजनी नित्य नाचत। निरंजनी वनी राही, निरंजनी वनी राही, जन्म मरण उरले नाही, जन्म मरण उरले नाही, मरण उरले नाही, जन्म मरण उरले नाही। खूप महत्वाचा मुद्दा लक्षात घ्याल, ज्याच्या जीवनामध्ये सद्गुरू आले त्याच्या जीवनाचा विकास व्हायला सुरुवात झाली नव्हे, त्याच्या जन्मोजन्मीचं कल्याण व्हायला सुरुवात झाली। हाच जन्म शेवटचा धरू नका। जर त्यांना आपल्याकडनं काही कार्य करून घ्यायचं असेल तर ते पुन्हा जन्माला घालतील ना। म्हणून मुक्तीचा सुद्धा आग्रह नको, महाराज तुम्ही म्हणाल तसं, पण माझं अकल्याण होऊ देऊ नका। तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासे, पण जन्मोजन्मी संत संग दे, न लगे मुक्ती आणि संपदा, पण संत संग देई सदा। त्याचा परिणाम मी अवनतीला जाणारच नाहीये। कलियुगामध्ये ब्रह्मदेव सांगतात, कुणाच्या वाट्याला जाऊ नकोस, कुणावर नकारात्मक प्रभाव करू नकोस, जे सद्गुरूंना अनन्य शरण असतील त्यांच्यावर ऐक। नामधारका, हे सरस्वती गंगाधरा, ऐक त्या कलियुगामध्ये घडलेली घटना। कलियुगाचा आरंभ होतोय, अराजकता हळूहळू माजायला लागली, राजे लोक सुद्धा वाईट वागायला लागले। रक्षक जेव्हा भक्षक होतो त्याला कलियुग म्हणायचं। आणि अशा काळामध्ये सुद्धा अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आश्रम चालवणारे अनेक लोक होऊन गेले। वेदव्यासांचे अंतरंगीचे जे शिष्य आहेत, वैशंपायन आहेत, शुकदेवजी महाराज आहेत, सुमंतू आहेत, पैल महामुनी आहेत। यातले जे पैल महामुनी होते त्या पैलांचा एक मुलगा होता, त्याचं नाव वेदधर्म। हा वेदधर्म एका ठिकाणी छान आश्रम चालवतोय, अनेक विद्यार्थ्यांना शिकवतोय, शिक्षण चालू आहे देणं। आणि शिकवता शिकवता मुलंही तयार होत आहेत, कोणी वैदिक होतंय, कोणी याज्ञिक होतंय, कोणी शास्त्री होतंय, कोणी पाठक होतोय, कोणी प्रवचनकार होतोय, कोणी कीर्तनकार होतंय। कारण संपूर्ण जगामध्ये सात्विकतेचा प्रचार करणारी ही मंडळी आहेत। जसेच आम्ही नेहमी सांगतो की चांगले इंजिनियर्स आपल्याला हवेत की नाही, अगदी सॉफ्टवेअर इंजिनियर्स पासून सिव्हिल इंजिनियर सगळे पाहिजेत की नाही, उत्तम पूल बांधता आले पाहिजेत की नाही, चांगल्या प्रकारे आपल्याला उत्तम काम करता आलं पाहिजे, चांगले इंजिनियर्स पाहिजेत, चांगले डॉक्टर्स पाहिजेत, चांगली पोलीस यंत्रणा पाहिजे, चांगले वकील पाहिजे, सुशिक्षित अशी व्यवस्था आपली पाहिजे, त्यावर चांगले वैदिक पाहिजेत की नाही बोला। हा वास्तुशांतीचा कार्यक्रम का करायचा हे समर्पकपणे आपल्याला सांगणारा उत्तम ज्ञानी वैदिक पाहिजे की नाही बोला। का रामरक्षेवर लग्न लावणारा वैदिक पाहिजे, त्यातला ज्ञानी पाहिजे की नाही, ज्या अर्थी वेदांच्या रचनेद्वारे या घरामध्ये हा एक प्रयोग, हे प्रयोग आहेत लक्षात घ्या। आमच्या हवनामध्ये तिळच का टाकावे, हे प्रयोग आहेत वैज्ञानिक। बरं मी नेहमी सांगतो की सगळंच्या सगळं डॉक्टरला सो कळत नसतं, त्याचं काय MBBS झालं असेल किंवा काय त्याचं हे झालं असेल ना स्पेशलायझेशन, तेवढंच त्याला कळतं। तरी सुद्धा तो आपल्याला सांगतो की नाही जा तिकडून कलर डॉपलर करून आणा। त्याला जर कळत असतं तर त्यांनी सांगितलं असतं नाडी बघून नाही, तुमच्या पोटात अमक्या अमक्या ठिकाणी स्टोन आहे, तो मी काढून देतो, असं सांगितलं असतं की नाही। तसं वैदिकाकडनं काय अपेक्षा करताय, हा मंत्रावर काय प्रभाव होतो, पण तो त्यातला मास्टर पाहिजे, उत्तम याज्ञिक झाले पाहिजेत, उत्तम वैदिक पाहिजेत, उत्तम कीर्तनकार पाहिजेत, उत्तम प्रवचनकार पाहिजेत, उत्तम साथीदार पाहिजेत, तेव्हा समाजामध्ये सात्विकतेचा प्रभाव वाढतो, लक्षात घ्या। हा दृष्टिकोन एवढ्याकरता मी 5 वर्षापूर्वी दिल्लीला पत्र लिहिलं होतं, त्याचं अजून काही उत्तर आलेलं नाही आहे, की समाजामध्ये अराजकता माजू नये म्हणून गावोगावी ग्राउंड लेवलला काम करणारे असे प्रवचनकार कीर्तनकार तयार करायची काहीतरी व्यवस्था करा। कारण तुम्ही आम्ही भांडत नाही ते फक्त कायद्याला घाबरून नव्हे, आपल्या प्रत्येकावर कुणाची ना कुणाची संतांची कृपा आहे किंवा प्रभाव आहे।
मी नेहमी सांगतो की गाय जाता जाता किंवा एखादा घोडा जाता जाता किंवा गाढव जाता जाता कुठल्याही भाजीचं हे उचलतं आणि खातं. आपण का नाही करत तसं? कारण आपल्यावर सात्विकतेचा प्रभाव आहे, कुठला तरी असेल. आपल्याला माहिती आहे ज्ञानोबांच्या या उभीमुळे आपण असं ऐकतोय. कदाचित आई वडिलांनी ती ऐकली ना आपल्याला सांगितलं असेल त्यातला अर्थ. आग लगी आकाश में बरस पडे अंगार, अगर संतन न होते तो जल जाता संसार. कबीर. मी हे सगळे एवढ्या करता बोलतोय की अशी उत्तम तयार होणारी मंडळी आहेत. वेदधर्माने एक वेळ अशी आली की त्यांना असं वाटलं, शिष्यानं जवळ बोलावलं आणि त्यांनी सांगितलं, महाराज, सगळ्या मुलांना सांगितलं, बाळानो, मला ज्योतिष उत्तम येतं. आपल्याला माहिती आहे, मी तुमच्यापैकी अनेकांना ज्योतिष शिकवलंय. आत्ता माझ्या पत्रिकेमध्ये असा महाभयंकर योग येतोय, तर पूर्वजन्मीचं कुठलं तरी माझं कर्म आहे. मला महाभयंकर असा ओला कुष्ठरोग होणार आहे, साधा नव्हे. कोरडा कुष्ठरोग म्हणजे बोटं झडतात. ओला कुष्ठरोग म्हणजे बोटं हात वगैरे झडतातच, जेवता खाता येत नाही, पण सगळ्या अंगाला इतक्या जखमा होतात, त्यामध्ये हिरव्या रंगाचा पू होतो आणि त्यामध्ये आळ्या होतात. भयंकर, म्हणजे दुर्गंधी सुटते अंगाची. अशा प्रकारचा माझा कर्मभोग मला आहे. तेव्हा मला तो काशीत जाऊन भोगायची इच्छा आहे. कारण पटकन स्किप करण्याची व्यवस्था तिथे आहे. तिथे काहीतरी अशी व्यवस्था आहे, भगवान शंकरांचा निवास आहे. आपण परवाच काशीचं पुराण ऐकलं. काही काही ठिकाणं अशी असतात ना की तिथे गेलं की काम लवकर होतं. प्रारब्ध ॲडजस्ट करायची व्यवस्था शंकर आजही तिथे आहेत. समर्थांनी वर्णन केले की तिथे कुणी मेला किंवा आजारी पडला तर भगवान शंकर त्याची आतून काळजी घेतात, अंतर्बाह्य काळजी घेतात. काहीतरी करून त्याला भगवंताचं स्मरण मरण्याच्या क्षणी देतात. जगी धन्य वाराणसी पुण्यराशी. मनाचा श्लोक. तये माझी जाता किंवा तये माझी जाता गती पूर्वजन्सी. का मुखी राम नामावळी नित्यकाळी जीवा हित सांगे सदा चंद्रमौळी. तिथे मरताना आज सुद्धा मनुष्य असं म्हणतात की तो मरताना डाव्या कुशीवर होऊन मरतो किंवा त्याला मरताना डाव्या कुशीवर करतात. का? उजव्या कानामध्ये भगवान शंकर प्रत्येकाच्या, किती लोक काही हो, त्या प्रत्येकाच्या कानामध्ये श्रीराम जयराम जय जयराम मंत्र देतात आणि त्याला मुक्त करतात, त्याला सद्गती देतात. म्हणून अवनती जिथं होत नाही, अवगती होत नाही, ते काशी आहे बरं का. म्हणून पूर्वी म्हण होती, काशीस जावे नित्य वदावे, अशी पूर्वी म्हण होती. मला तिथे जायची इच्छा आहे आणि मी तुम्हाला याकरता बोलवलंय. त्यावेळेला मला कोणीतरी असा मदतनीस लागेल, सेवक लागेल, जो माझी वाटेल ती सेवा करेल. मला माहिती नाही मी अंथरुणाला खेळेल की नाही, मला शौचाला नेता येणार नाही तुम्हाला. जोपर्यंत चालवतोय तोपर्यंत जाईनच मी. पण अशी जर वेळ आली तर कोणी काळजीपूर्वक माझी सेवा करायला येईल काय? सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले नाहीत. ते म्हणाले, आम्ही येतो, आम्ही येतो, आम्ही येतो, आम्ही येतो. कारण जरी कलियुगाचा आरंभ असला तरी सुद्धा प्रभाव पाठीमागच्या 3 युगांचा होता. मोमेंटम ज्याला म्हणतो, संवेग ज्याला म्हणतो, तो होता. आणि परिणाम असा झाला की आम्ही येतो, आम्ही येतो, आम्ही येतो. त्यामध्ये अनेक शिष्यांपैकी एक शिष्य होता वेदधर्मांचा. त्यांचं नाव आहे संदीपक उर्फ दीपक. दोन्ही नावं दिली आहेत. तो म्हणाला, महाराज, दीपकू म्हणे गुरुसी, कुष्ठी होईन आपण हर्षी, अंध होईन 21 वर्षी, पाप निष्कृती करीन. काय काय तुमच्या नशिबात आहे. तुम्हाला कुष्ठरोग होणार आहे, ओला, तुम्ही आंधळे होणार आहात, तुम्ही अत्यंत कठीण परिस्थिती असणार आहात. ते सगळं मी ट्रान्सफर करून घेतो. नाही का ते ययातीला शाप दिला होता, त्यावेळेला आपल्या मुलांना त्यांनी सांगितलं की माझं वृद्धाप्य कोणी घेईल का? ते काही मंत्र आहेत की एकमेकांचा आपण ट्रान्सफर करू शकतो. तुम्ही मला सांगा, तुमच्याजवळ ते मंत्र आहेत, मलाही माहिती आहेत. मी ते सगळे रोग मी घेतो. तुम्हाला कशाला? तुम्ही ते भोगणार आणि मी तुमची सेवा करायची. त्यापेक्षा माझ्यात घेतो मी, आणि काय होईल ते होईल माझं. एखादा असता गुरु तर दॅट्स लाईक अ गुड बॉय, थँक्यू व्हेरी मच. मग त्याचा सत्कार केला असता, शाल श्रीफळ. काय म्हणाले गुरुजी? अशाचेच ते गुरुजी आहेत. ते म्हणाले, बाळा, लक्षात ठेव या जगातला नियम, ज्याचं त्यानं, जेव्हाचं तेव्हा आणि जिथल्या तिथं. मी नेहमी सांगतो, जी मराठीतली महावाक्य आहेत
सगळी संस्कृतमधली महावाक्य काय करायचे. मी कोल्हापूरला शिकायला होतो ते महाराज नेहमी सांगायचे, रामचंद्र बुवा कराडकर पूर्वाश्रमीचे, नंतरचे शंकराचार्य विद्याशंकर भारती, ते सांगायचे, बाळांनो लक्षात ठेवाल, ज्याचं त्यानं जेव्हाचं तेव्हा जिथल्या तिथं, जर झालं नाही तर ज्याचं त्यानं जेव्हाचं तेव्हा, आणि ज्याचं त्याला भोगावंच लागतं. आणि ज्याचं त्यानं जेव्हाचं तेव्हा जिथल्या तिथं जर केलं तर ज्याचं त्यानं, हेच त्याचं उत्तर आहे. गोंदवलेकर महाराजांना एकाने प्रश्न विचारला, सर्दी झाली तर काय करावं. ते म्हणाले, तुळशीच्या पानाचा काढा घ्यावा गुळ घालून. म्हटले त्याच्यापेक्षा प्रभावी उपाय, जमलं तर बेलाचं पान त्यामध्ये घालावा. त्यापेक्षा प्रभावी उपाय लवंग घालावी. 10 वेळा तो तेच विचारतोय आणि महाराज अजून 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 महाराजांच्याकडे काय रामच बोलायचे त्यांच्याशी, तर काय बाकीचं राहिलं. शेवटी प्रश्न विचारला त्यानं, सगळ्यात चांगला उपाय काय. ते म्हणले, सगळ्यात चांगला उपाय एकही औषध न घेता प्रारब्ध भोगून संपवणं. आपण औषध घेतो म्हणजे तो पोस्टपोन करतो म्हणाले, तो भोगावाच लागतो केव्हा ना केव्हा. हे सगळ्या कॉलेजेसमध्ये शिकवायला पाहिजे, मेडिकल कॉलेजमध्ये. त्यांना वाटतं आपण अगदी मालकच आहोत प्राणांचे यांच्या. मी काय त्याच्या विरुद्ध नाही बरं, नाही तर कोणी डॉक्टर असेल तर रागवू नका. फार छान आयुर्वेदामध्ये श्लोक आहे, व्याधेस्तत्वम परिज्ञानम वेदनायाश्च शांतवन. म्हणाले, इति वैद्यस्य वैद्यत्वम न वैद्य प्रभुरायुषः. तो आपल्या आयुष्याचा स्वामी नाही. व्याधीचं ज्ञान आणि ते दूर करण्याकरता योग्य ते मेडिकेशन, एवढंच तो करू शकतो. आणि वैद्य लोकांनाही माहीत असतं, मी काही सांगायला नको. सांगण्याचा भाव असा, म्हणून मोठे मोठे लोक जे असतात ते शक्यतो प्रारब्ध भोगून संपवतात. मी हैदराबादला नेहमी जातो, तिथे एक सत्पुरुष प्रवचनाला परवा आले होते, मी ज्यांच्या पायावर डोकं ठेवलं. ते आजारी होते, ते स्वतः मोठे डॉक्टर आहेत. त्यांना बरं नव्हतं, तर मलाही पुष्कळ औषधं माहिती आहेत आयुर्वेदातली. मी म्हटलं, मी तुम्हाला सांगू का. ते म्हणले, बुवा औषध हे रोगांना असतं, ते भोगांना नसतं. मला अजून ते कानावरती वाक्य कोरलेलं आहे. एकदा हे लक्षात आलं ना की मनुष्य अवास्तव नको त्या गोष्टीच्या नादाला लागत नाही. मी आजच सकाळी एक लेख वाचला, तो जॅक्सनबद्दल आहे. त्याचे काही आज हे आहे वाटतं, मायकल जॅक्सन. तो म्हणे, मी मरेन या भीतीनं रोज जिथे ऑक्सिजन आहे अशा आयसीयूतल्या त्या कॉटवर झोपायचा, रोज आयुष्यभर. तरी संपला. जाऊ दे, चला जास्त बोलायला नको, याच्यातच 9 वाजून जातील. म्हणून लक्षात ठेव, काशीसारखे क्षेत्र असता कदा न करी तीर्थ. तो काशीसारख्या ठिकाणी जाऊन मी तिथे भोगून टाकीन हे सगळं, तू फक्त सेवेला येशील का सांग. आणि तो म्हणाला, काही हरकत नाही महाराज. आणि तो तिथे जातो. आणि एखादं वर्ष गेलं असेल आणि व्याधीने पकडलं त्यांना. हळूहळू हात झडत चालले, सगळ्या अंगाला जखमा होत चालल्या. दिसेन असं झालं. हळूहळू गुरूंना गरम पाण्याने आंघोळ घालतो, झोपडी कुठंतरी नदीकाठी झोपडी, थंडी वाजू नये म्हणून त्यांना पांघरुण, ते पांघरुणं गाणवतात, ती रोज धुतो. खूप मोठं सेवेचं वर्णन आहे. आणि आता भिक्षा मागून आणल्यानंतर हा चिडचिड करायला लागले गुरुजी. एकदा आरोग्य बिघडलं ना की मनुष्य चिडचिड करायला लागतो. भलते भलत्या समयी, रात्री 12 वाजता उठतात, मला संदीपका भूक लागली. युक्ता युक्त ही पदार्थ मागे जे. योग्य आहे का अयोग्य आहे काही म्हणत नाही, आत्ताच्या आता मला वडे आणून दे. बरं, आत्तासाठी त्यावेळेला हॉटेल्स वगैरे नाही आहेत, एकही हॉटेल नाही, घरात होईल तो स्वयंपाक, त्यात मिळेल ती भिक्षा. बरं, भिक्षा मागायला जायचंय, माझ्या गुरूंनी वडे मागितले असं म्हणता येईल का. तरी तो जातो, तरी तिथे काहीतरी मागतो, त्यांची बोलणी खातो. आला मोठा शहाणा गुरुचा भक्त. खूप मोठा सविस्तर अध्याय आहे. एखादा वर्ष पहिल्यांदा तो काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला गेला असेल, नंतर त्याला गुरूंच्या सेवेमध्ये तेही जाता येईना. वर्णन असं आहे, काशी सारख्या क्षेत्री हा एकदाही काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला जाईन असं झालं. थकून गेला. आपल्या घरात कुणी आजारी पडलं ना की अख्ख्या घराला आजारपण येतं. ना स्वतःकडे लक्ष. 2 घास खातोय, इतक्यात गुरुजींना झाले, मगाशी जेवण झाले, उलटी झाली. आता ती काढेपर्यंत जेवणावरची वासना निघून गेली, अशक्त झाला. परिणाम असा झाला,
सिद्ध सांगतात, ही गोष्ट नीट ऐक. परिणाम असा झाला की अशक्त अवस्थेत हा गुरूंची सेवा करतोय. 1 दिवस नव्हे, 2 दिवस नव्हे, 7 दिवस नव्हे, 14 दिवस क्वारंटाईन नव्हे, हा साधारण 20 वर्ष सेवा करतोय. या 20 वर्षामध्ये याला एकदाही याचा वीट आला नाही. इट्स माय ड्युटी. आणि मी किती मनापासून करेन. आय विल सर्व माय लेवल बेस्ट. माझ्या पद्धतीनं मी उत्तमात उत्तम काम करेन. छान गोडधोड खायला वाढल्यानंतर कोणी खाईल हो. अशा वेळेला सुद्धा जो जे काय आपल्या जवळ ड्युटी आली ती करताना हलत नाही. गुरु भक्ती ज्याला म्हणतात तीही कुणावर कली प्रभाव करीत नाही. तात्पुरते टीव्हीवरचे प्रवचन ऐकून मी प्रभावाखाली घेतला अनुग्रह. आता गुरुपौर्णिमा जेलमध्ये. म्हणून पुढे येतोच आहे विषय तो, पाणी पिना छान के गुरु करना पहचान के. पण एकदा निष्ठा ठेवली, एकदाही तो काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला जात नाही का तिकडे स्नानाला जात नाही, गंगा स्नानाला. काय पटकन आंघोळ करून येईल ते, अर्घ्य देत बसत नाही, काही नाही काही नाही काही नाही. एकच माझं काम, हीच माझी संध्या, माझी देवपूजा, माझी देवपूजा. पाय तुझे गुरुराजा. गुरुचरणाची माती तीच माझी भागीरथी. गुरुचरणाचे ध्यान तेच माझे संध्या स्नान. गुरुचरणाचा बिंदू तोची माझा क्षीरसिंधू. महाराज म्हणायचे हा भंग नेहमी. एक दिवस भगवान स्वतः विचार करतात, काशी विश्वेश्वर, अरे काय चित्तामध्ये निष्ठा आहे याच्या. हा नाही दर्शनाला आला, आपण याच्या दर्शनाला जाऊया. आणि हा एक दिवस पहाटे स्नानाला गेला. गुरुजींना कधी नवत झोप लागली म्हणून स्नानाला गेला. आणि इतक्यात शंकर प्रसन्न हो. जंबूवत जलबिंदुवत जलवत जलजवत जंबालवत जालवत भगवान उभे आहेत. नागाच्या अंगावरती नाग आहेत. चंद्रशेखर, बाळा स्नान करतोय. धावत धावत आला, चरणावर मस्तक ठेवलं, अश्रूंचा अभिषेक केला. देवा, मला तुमच्या सेवेला यायला जमलं नाही हो, मला तुमच्या दर्शनाला यायला जमलं नाही हो, कारण सांगत नाहीये, मला क्षमा करा, मला क्षमा करा. पटकन त्याला जवळ घेतलं, अवघ्राण केलं, मस्तकाचं चुंबन घेतलं. खूप प्रसन्न आहे मी. अरे माझ्याकडे येऊन त्यांची पापं माझ्या पायावर वाहणारे खूप आहेत, पण माझ्या इथे राहून सुद्धा माझ्याकडे काही न मागणारा आणि आपल्या गुरुची निष्ठावान सेवा करणारा असा भक्त जो आहे ना, त्याला दर्शन द्यायला नाही आलो मी, त्याचं दर्शन घ्यायला आलोय. बोल बाळा, काय पाहिजे, काय पाहिजे बोल. खूप प्रसन्न आहे मी तुझ्यावर. म्हणलं देवा, असेच थांबता का. आलोच मी. धावत 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 येतो. लांबनं पाहतो, गुरुजी जागे आहेत का. जागे नव्हते. थांबला, अस्वस्थ झाला. का शंकर प्रसन्न झालेत, यांचा आजार बरा करून मागूया. किती वेदना होत आहेत. अखंड पू वाहतोय. रात्र रात्र झोप लागत नाही. या कुशीवर झोपले तरी त्रास, त्या कुशीवर झोपले तरी त्रास. 20 वर्ष झाली. आणि गुरुजी जागे झाले. गुरुजी गुरुजी गुरुजी, भगवान शंकर प्रसन्न झालेत. मी स्नानाला गेलो, तिथे प्रगट झालेत कर्णिका घाटावरती. काय मागू. त्यांना मी अजून थांबवून ठेवलंय. तुम्हाला आरोग्य मागू. भावनिक असा झालाय. एखादा असता तर केवढा प्रसन्न झाला असता. संतापले, एकदम रागावले. ते म्हणले, काय बोलतोयस. ऐकोने शिष्याचे वचन, बोले गुरु कोपोन, माझे व्याधी निमित्त जाण, नको प्रार्थू ईश्वरासी. जड झालोय का मी तुला. चालता हो. अशी सेवा करतात का. शंकरांकडे माझ्याकरता आरोग्य मागतो, याचा अर्थ तुला माझी सेवा करायचा आळस आलाय. काय विमसिकल आहे गुरु आमचा, असं म्हणलो असतो की नाही आम्ही. ज्याचं करावं बरं. निष्ठा कशाला म्हणतात. गुरूंच्या वाक्याच्या पुढे नाही जायचं. धावत धावत आला. गुरुजी क्षमा करा, हा झोपा, आपण पुन्हा पांघरून घालतो. धावत धावत येतो चरण. तोपर्यंत भगवान वाट बघत उभे होते. हो, देवाला वाक्य लक्षात ठेवायचं. आजच्या वर्कशॉपमध्ये
देवाला सुद्धा स्टँडअप म्हणणारे जे लोक होते ना, त्यांच्या जीवनातला आपल्याला एक वर्म दिसेल. ते काय होतं त्यांच्याजवळ, तर आपल्या स्वतःच्या कार्यामध्ये ते एकनिष्ठ होते. पुंडलिक आई वडिलांची सेवा करताना पांडुरंगाला उभा करून ठेवतो दारात. पांडुरंग सांगतात, अरे मी तुला दर्शन द्यायला आलोय, तिथेच उभा राहा, माझ्या आई वडिलांना झोप लागते, आलोच मी. अरे पण इथे चिखल आहे, आषाढ महिना आहे. पटकन विटा टाकल्या, ज्या विटांनी अंग शेकत होता त्या विटा टाकल्या आणि भगवान उभे आहेत. अरे किती वेळ उभा राहू. पुंडलिक सांगतो, देवा पहिले तो आप, यू हॅव केम विथ एनी अपॉइंटमेंट, प्लीज डोंट डिस्टर्ब मी. माझ्या आई वडिलांना डिस्टर्ब होतोय, प्लीज वेट. आणि ही इज वेटिंग आत्ता सुद्धा. काय पुंडलिकाजवळ फक्त मातृपितृसेवा. दुसरे भीष्माचार्य, त्यांनी तर देह टाकताना आपल्या पायाजवळ उभा केलाय त्याला. उभा राहा देवा, आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. आणि भगवान त्यांच्याशी संवाद साधतायत देह टाकताना. काय भीष्मांनी केलंय, काय वेदांताचे क्लास केले होते त्यांनी. स्वतःच्या कार्यामध्ये एकनिष्ठ. आत्ता एक उदाहरण देतो, यानं काय केलंय, 20 वर्ष गुरुसेवा करताना ना तक्रार, किती चांगल्यात चांगलं, आय विल ट्राय माय लेवल बेस्ट. मगाशी म्हणलो किती उत्तम करू मी हे. आणि शंकरांना उभं करून ठेवलंय, चरणावर मस्तक ठेवलं, देवा काही नको. खूप मोठा संवाद आहे. पटकन शंकर खूपच प्रभावित झाले. माणसं काय 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 माझ्याकरता आयोजित करतात, एवढंच लघुरुद्र करतात आणि इतकं मोठं रूपन देही, जयन देही, यशोदेही, शेवटी सर्व कामांश देही मे, सर्वान कामांश देही मे म्हणतात. आणि हा एवढं करून काही नको म्हणतोय. आता केव्हा तरी यांची कॅबिनेट मिटिंग झाली, ब्रह्मदेव हे तिघही लाल दिव्याच्या गाड्या, लक्षात घ्याल. इथली मॅनेजमेंट असते तो कलेक्टर, अशी सगळ्या जगाची मॅनेजमेंट आपल्या ब्रह्मांडाचे हे तिघ जण. शंकर विष्णू, सध्या विष्णूने विचारलं विशेष काय सध्या तुमच्याकडे, विशेष काय म्हणतो ना आपण. शंकराने ही गोष्ट सांगितली. विष्णू म्हणले, अरे बघायला गेलंच पाहिजे मला. विष्णू काही दिवसांनी प्रगट. काय पाहिजे तिथे जाऊन पाहतात तर काय, इतके ऐकोनी शारंग धरू, म्हणजे विष्णू पहावया गेला शिष्य गुरु, त्यांचा भक्ती प्रकार पाहता झाला ते वेळी. सांगितले होते विश्वनाथे, अधिकत्व दिसे आणि बहुते. शंकरांनी सांगितलं होतं ना, त्यापेक्षा जास्त हा मुलगा वाटला होय ना. प्रभूंनी तरी थोडक्यात सांगितलं, काय गुरुभक्ती आहे, वा 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 वा. प्रकट झाले आणि सांगितलं, बाळा प्रसन्न आहे, काय पाहिजे माग. काय म्हणावं. दीपक म्हणे विष्णूसी, काय भक्ती देखोनी आम्हासी वरदेसी परियेसी कवण कार्या सांग. मग काय केलंय मी देवा तुझ्याकरता म्हणून प्रगट झालायस. अरे दिव्य कोटी सहस्र वर्षी तप करीती अरण्यवासी, त्यासी करीतोसी उदासी, वर न देसी नारायणा. आणि मी तर तुझं भजत नाही, तुझे नामस्मरण नाही, बलात्कारी येऊन पाही केवी देसी वर. मज बळजबरीनं मला वर देतोयस. अरे तुझ्याकडं जे मागायचं ना, ते माझे गुरुजी देणार नाहीत का मला. आणि देणार असेल तर एकच दे, एकच दे. गुरुभक्ती कशी असावी हे मला कळू देत, असा मला आशीर्वाद दे. मला अजून त्यातलं मर्म कळलं नाही रे. करतोय मी सेवा, निष्ठेनं करतोय, पण तेव्हा अजून सुद्धा मला कळलं नाहीये काय असेल तो संदीपक. म्हणून गुरुभक्ती कशी असते. इतके सगळे महान व्हा, पण जीवनात स्वतःला कधी काही समजू नका. संत सांगतात, त्याच्या चित्तामध्ये भगवंत प्रगट व्हायला धडपडतो जो सगळं उत्तम करतो, पण तरी स्वतःला काही समजत नाही, सहजता राहते. मी नेहमी याला उदाहरण देतो. आपल्या सगळ्यांचं हृदय चालू आहे, पण कळतंय का चालू आहे. आणि कळायला लागलं की हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं ना. पाल्पिटेशन कळायला लागलं, धक धक होतंय, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. तशी माझ्या कर्मातली, माझ्या गुरुसेवेतली सुद्धा सहजता मला परिपक्वता आणते. आणि एवढं सगळं करून म्हणावं, महाराज मला गुरुभक्तीचा काय प्रकार असतो तो कळू द्या, अशी विनंती करावी. सांगतात, काय सांगू तुम्हाला.
ज्या क्षणाला भगवान विष्णू अदृश्य झाले त्या क्षणाला पाठीमागून कोणीतरी हात ठेवला खांद्यावरती म्हणून पाहिलं तर वेदधर्म ऋषी हसत उभे होते. त्यांना ना कुठला कुष्ठ होता, ना त्यांची बोटं झडलेली होती, ना ते आंधळे होते. ते म्हणाले तुझी परीक्षा पाहण्याकरता मी एवढा सगळा प्रयोग केला. अरे साक्षात्कारानंतर काही कर्मच उरत नाही. साक्षात्कारानंतर फार छान गीतेतला श्लोक आहे तेवढा सांगतो आणि थांबतो. यथैधांसी भगवान अर्जुनाला सांगतायत यथैधांसी समिद्धोग्निर यथैधांसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नि सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. ज्याप्रमाणे अग्नी सगळ्या प्रकारच्या कडबा गवत लाकूड याला भस्मसात करतो त्या प्रकारे ज्या क्षणाला ज्ञानाग्नी प्रकट होतो त्या क्षणाला कर्माचा सगळाचा सगळा कचरा जाळला जातो. मग भगवंताची व्यवस्था म्हणून ते तिथे राहतील व निघून जातील. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी. कैवल्याचा जो अधिकारी झाला त्याच्या गाठोड्यात मोक्ष असतो. तसं बॅगमधनं आपण कुठे प्रवासात कुठलंही वस्तू साहित्य काढून पुन्हा ठेवू शकतो. आपण मालकीचा आहोत, बॅग आपल्या मालकीची आहे, सगळ्या वस्तू आपल्या मालकीच्या आहेत. तसा मोक्ष त्याच्या मालकीचा. ब्रह्मांडच नाहीसं होतं त्याच्याकरता. समर्थांची ओवी आहे याच्याकरता. ज्ञानवन्ही प्रगटे तेणे दृश्य केर आटे. आणि म्हणून काही मला कर्माचं बंधन नाहीये बाळा, मी तुझी परीक्षा घेण्याकरता आलो होतो. सांगण्याचा भाग असा, अरे तुझं कल्याण असो. आणि यानंतर हा संदीपक खूप मोठा अधिकार संपन्न असा ऋषी झाला. दीपक म्हणे गुरुसी संतोषोनी तो गुरु प्रसन्न झाला. साक्षात्कारू जीविते होय तू स्थिरू काशीपुरी वास करी. आजही तिथे संदीपक आहेत असं म्हणतात बरं का. सांगण्याचा भाग असा की ब्रह्मदेव सांगतायत त्या कलियुगाला असा जो गुरुभक्त असेल त्याच्यावर तुझा प्रभाव करू नकोस, लक्षात ठेव. कली म्हणाला मी त्याला सत्ययुगाच्या हिशोबानं सगळी फळं देईन, मी त्याच्याकरता सत्ययुग ठरेन. म्हणून कलियुगामध्ये सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण कुठली गोष्ट असेल तर एखाद्या सद्गुरूंच्या चरणी अनन्य राहा आणि ते आयुष्यभराकरता राहा. थोडक्यात त्यांना पूर्ण शरण गेल्यानंतर आपली सगळी जबाबदारी ते घेतात. ते कशी घेतात, काय काय कथा घडतात हे उद्याच्या वर्कशॉपमध्ये उद्याच्या प्रवचनामध्ये ऐकूया. इथेच विरमतो. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ याची फलश्रुती म्हणायची. यानंतर शांत हो श्री गुरुदत्त आणि लगेच आरती. हे सगळं 2 मिनिटात होणार आहे त्यामुळे अजून फक्त 2 मिनिटं राहिली आहेत. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणायचं. अखंड मंडलाकारं अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. सर्वबाधा प्रशमनं सर्वबाधा प्रशमनं धर्मार्थ मोक्ष कामदं धर्मार्थ काम मोक्षदं यं यं चिन्तयते कामं यं यं चिन्तयते कामं तन्तं प्राप्नोति निश्चितं. तं तं प्राप्नोति निश्चितं. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी प्रार्थित भावे तुला प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्ट नेऊन लया वारी सर्व अरिष्ट नेऊन लया सम्मोह जो जाहला सम्मोह जो जाहला अज्ञानांधजनासी मुक्त करुनी अज्ञानांधजनासी मुक्त करुनी शांती पदी बैसवी शांती पदी बैसवी विनती हीच असे न मागत दुजे विनती हीच असे न मागत दुजे भक्ती तुझी ही हवी भक्ती तुझी हवी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता. तू केवळ माता जनिता तू सर्वथा तू हित करता. तू आप्त स्वजन भ्राता सर्वथा तुझी त्राता. भय करता तू भय हरता
दंड धरता तू परी पाता तुझ वाचुनी न तुझी वार्ता तू आर्ता आश्रय दत्ता मम चित्ता शमवी आता अपराधास्तव गुरुनाथा जरी दंडा धरिसे यथार्था तरी आम्ही गावुनी गाथा तव चरणी नमवू माथा तू तथापि दंडिसी देवा कोणाचा मग करू धावा सोडविता दुसरा तेव्हा कोण दत्ता आम्हा त्राता मम चित्ता शमवी आता तू नटसा होऊनी कोपी दंडिताही आम्ही पापी पुनरपि सुखत तथापि आमावरी न च संतापि गच्छत स्खलनं क्वापि असे मानुनी न चहो कोपी निज कृपालेशा ओपी आम्हावरी तू भगवंता मम चित्ता शमवी आता तव पदरी असता ताता आडमार्गी पाऊल पडता सांभाळूनी मार्गा वरता आणि तान दुजा त्राता निज बिरुदा आणुनी चित्ता तू पतित पावना दत्ता वळे आता आम्हा वरता करुणा घन तू गुरुनाथा मम चित्ता शमवी आता सह कुटुंब सह परिवार दास आम्ही हे घरदार तव पदी अर्पू असार संसारा हित भार परिहरिसी करुणा सिंधो तू दीनानाथ सुबंधो आम्हा अघलेशन बाधो वासुदेव प्रार्थित दत्ता मम चित्ता शमवी आता शांत हो श्री गुरु दत्ता मम चित्ता शमवी आता। गणेशपुरी गणेश मंदिर गणपतीची आरती रोज बरं आणि त्यानंतर दत्तप्रभूंची फार महत्त्वाची मला गोष्ट एक सांगायची आहे ऑनलाईन बघणाऱ्यांकरता। गणेशपुरीच्या या दिगंबर आश्रमानी हा आणि असे पाठीमागे पुढे अनेक कार्यक्रम ठेवलेले आहेत। या कार्यक्रमांना पुष्कळ खर्च असतो। जर आपल्याला दिगंबर आश्रमाला काही आर्थिक मदत करता आली तर ज्यांना जमेल त्यांनी ऑनलाईन बघणारे लोक आहेत करा। त्याकरताच ती काही छोटीशी फी ठेवली आहे। त्या फीचा उपयोग या सगळ्या आयोजना करता आहे आणि एखादा आश्रम उभा राहिला, एखाद्या आश्रमाने हे कार्य सुरू केलं तर त्याचं पुण्य, त्याचं श्रेय आपल्या प्रत्येकाला मिळणार आहे। म्हणून मी काल बोलायला विसरलो होतो, आज मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो, अर्थात काही नाही जमलं तर करू नका काही, पण कार्यक्रम चुकवू नका अशी आपल्याला विनंती। सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम सर्वांगी सुंदर उठचेंदुराची जय देव दर्शन मात्रे मनोकामना पूर्ती रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋण झुणती नुपुरे चरणी घागरिया जय देव दर्शन मात्रे मनोकामना पूर्ती ओ लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सुंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षण सुरवर बंदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मनोकामना पूर्ती जय देव करीतो प्रेमे तुझ निरांजन स्थिर बुनिया मन करीतो प्रेमे तुझ निरांजन स्थिर बुनिया मन दत्तात्रेया सद्गुरुवर या भावार्थे करून करीतो प्रेमे तुझ निरांजन स्थिर बुनिया मन
धरणीवर नर पीडित झाले भवरोगे सर्व काम क्रोधाधिक रिपुवर्ग व्यापुनी सगर्व योग याग तपदान नेणती असताही अपूर्व सुलभपणे निज भजनी त्यासी उद्धरी जो सर्व करितो प्रेमे तुझनी रांजन स्थिरवून मन दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करुण करितो प्रेमे अत्रि मुनींच्या सदनी तिन्ही देव भुके येती भिक्षुक होऊनी अनुसूये प्रति बोलती त्रयमूर्ती नग्न होऊनी आम्हा प्रतिज्ञा अन्न असे वदती परसून होऊनी नग्न अन्न दे तव तेज होती करितो प्रेमे तुझनी रांजन स्थिरवूनिया दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करुण करितो प्रेमे दुर्वासाभिध मौनी झाला शंभू प्रमथेंद्र ब्रह्मदेव तो झाला चंद्र झाला उपेंद्र दत्तात्रेय जो वीत निद्र तो तारक योगींद्र वासुदेव यच्चरण चिंतुनी हो नित्यातंद्र करितो प्रेमे तवनी रांजन स्थिरवूनिया दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करुण करितो प्रेमे तुझनी रांजन स्थिरवूनिया मन कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पया अच्युतं केशवं रामनारायणं कृतनामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवती श्री जगदम्बा माता की श्री मंगलमूर्ति मोरया श्री दिगंबर स्वामी महाराज की जय सब संतन की जय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता रघुनायका मागणे हे आता जय जय रघुवीर समर्थ।